नामाची बळे न भिऊ सर्वथा, नामाची बळे न भिऊ सर्वथा, नामाची बळे न भिऊ सर्वथा. वा वा वा. नामाची बळे न भिऊ सर्वथा, कळिकाळाचे माथा सोटे मारू, कळिकाळाचे माथा सोटे मारू, नामाची बळे न भिऊ सर्वथा, नामाची बळे न भिऊ सर्वथा. वा 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 वा. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. हो वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गाऊनी नाचुरंगी, विठ्ठल गाऊनी नाचुरंगी, नामाची बळे न भिऊ सर्वथा, नामाची बळे न भिऊ सर्वथा. वा. वा. सुखाचा सोहळा करुनी दिवाळी, सुखाचा सोहळा करुनी दिवाळी. वा वा. हो सुखाचा सोहळा करुनी दिवाळी, चित्ती वनमाळी प्रेमे भरू, प्रेमे वनमाळी चित्ती भरू, नामाच्या बळे न भिऊ सर्वथा, नामाची बळे न भिऊ सर्वथा. वा. वा. सावका म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, सावका म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, सावका म्हणे. वा वा. वा. हो सावका म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेणे मुक्ती द्वारा ओळंगती, तेणे मुक्ती द्वारा ओळंगती, तेणे मुक्ती द्वारा ओळंगती. हो तेणे मुक्ती द्वारा ओळंगती, नामाची बळे न भिऊ सर्वथा, नामाची बळे न भिऊ सर्वथा. कळिकाळाचे माथा सोटे मारू, कळिकाळाचे माथा सोटे मारू,
नामाची आवड न घेऊ नामाची आवड न घेऊ नामाची आवड न घेऊ न घेऊ न घेऊ देव देव महादेव देव देव महादेव ओ देव देव महादेव देव देव महादेव देव देव महादेव 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 देव देव महादेव देव 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 महादेव देव महादेव महादेव सद्गुरुनाथ महाराज की जय. बसा ना वर बसा. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठगं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या दैवलीचं श्री विठ्ठल संस्थान रायगड कीर्तन संकुल आणि कर्जत मधला सोहम समूह अशा त्रिवेणी संगमातनं संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्याला आयोजित करण्यात येणारा हा मासिक कीर्तन सेवेचा उपक्रम आणि माझ्या परमभाग्याने आजची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. माझं दुसरं परमभाग्य असं की माझे सद्गुरू असलेले ब्रह्मचैतन्य महाराज यांचा आज पुण्यतिथीचा दिवस आहे आणि म्हणूनच खरं तर आज दोन्ही योग येत आहेत. मासिक कीर्तन सेवेत सेवा सादर करता येते आपल्यासारख्या अभ्यासू व्यासंगी अधिकारी श्रोत्यांच्या समोर एक भाग आणि या निमित्ताने माझ्या सद्गुरूंना माझ्याकडनं सेवेचं एक पुष्प अर्पण करता येते हा त्यातला दुसरा आनंद. या सेवेला उपस्थित असणाऱ्या आपल्यासारख्या समस्त देवतुल्य मायबाप श्रोत्यांचा प्रथम चरणस्पर्श करतो. कृतीने शक्य नसलं तरी मनाने भावनेने आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. माझ्या उभय साथीदारांना वंदन करतो. सर्व विश्वस्तांना वंदन करतो आणि प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला रामचंद्र प्रभूंना आणि माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांना मनोमन प्रार्थना करतो की आजची सेवा तरी त्यांच्या चरणी रुजू करून घ्यावी. सज्जनो, सुरुवात करतानाच मुद्दामून सांगतो, सेवा करायची ती सद्गुरूंची. ज्याची सेवा करायची त्याला जे आवडेल तेच समर्पित करावं असं नेहमी आवर्जून सांगितलं जातं. ब्रह्मचैतन्य महाराज म्हटल्यानंतर नाम या विषयाशिवाय त्यांना बाकी काहीच आवडणार नाही. त्यामुळे महाराजांची सेवा करायची याचा अर्थ नाम या विषयाचं चिंतन घडावं आणि काय गंमत आहे ते त्यांच्याच कृपेने पुन्हा घडावं. म्हणजे गंमत अशी आहे की सेवा त्यांचीच आणि ती सेवा घडावी ही कृपा सुद्धा त्यांचीच, आशीर्वादही त्यांचेच.
त्यांच्याच कृपेने जेवढं काही आपल्याला सेवा करता येईल तो प्रयत्न, सेवेसाठी, चिंतनासाठी, निरूपणासाठी जो अभंग निवडलाय तो वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना खूप वरच्या दर्जाचं स्थान, ज्यांना कर्मयोगी असं म्हटलं जातं. प्रत्येक संताचं आमच्या संप्रदायात एक वैशिष्ट्य आहे. प्रपत्ती म्हटले की आमचे जगद्गुरु विश्ववंद्य संत श्री तुकाराम महाराज डोळ्यासमोर येतात. भाषा वैभव, दृष्टांत आणि तेवढंच अध्यात्माचा सखोल गाभा, आणि तोही पुन्हा सगळ्या अंगाने परिपूर्ण असा. म्हणजे ज्ञान मार्गाने बघा, भक्ती मार्गाने बघा, योग मार्गाने बघा, कर्म मार्गाने, असे आमचे ग्रंथराज ज्ञानेश्वरी आमच्या समोर देणारे माऊली, आमचे ज्ञानेश्वर माऊली. शांततेचा अनुभव व्हावा असेल तर पैठणला जावं लागतं, शांतीब्रह्म एकनाथ महाराज. आणि प्रत्यक्ष पंढरपूरला नाही गेले तरी सुद्धा प्रत्येक कर्मामधनं पांडुरंगाच्या सेवेशिवाय दुसरं ज्यांनी काहीच केलं नाही असे आमचे सावतोबा, म्हणजे संत सावता माळे, त्यांचाच अभंग चिंतनासाठी घेतला आणि महाराजांच्या आवडीचा विषय आहे. 4 चरणांचा तो खरं तर अभंग आहे. अभंगाचे शब्द एकदा पाहूया आणि जेवढा वेळ निरूपणाला आपल्याला मिळेल पूर्वरंगामध्ये तेवढा. मी नेहमी सांगत असतो, एकतर वेळेची मर्यादा आहे आणि बुद्धीची मर्यादा आहे. वेळेची मर्यादा 5 मिनिटं आपण दयाळू होऊन मला कृपावंत होऊन वाढवून द्यालो, पण ही मर्यादा या जन्मात त्यांच्या कृपेने जेवढी बुद्धी आहे तेवढीच राहणार आहे. त्यामुळे वक्त्याच्या बुद्धीची मर्यादा लक्षात घेऊन जेवढा अभंगाला न्याय देता येईल तेवढा प्रयत्न करू. सावतोबा या अभंगातनं आम्हाला सांगताय, नामाचिया बळे न भिऊ सर्वथा, कळी काळाचे माथा सोटे मारू. नामाच्या बळाने इतकं आम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल की कळी काळाच्या माथ्यावर आम्ही सोटा मारू शकतो. जेवढा शब्दार्थ पाहिल्यानंतर भावार्थाला वेळ देता तेवढा आपण पाहूया, त्याचं चिंतन करूया. काय घडेल सावतोबा, असं नामाची जर साधना केली तर घडेल काय? दुसऱ्या चरणात त्यांनी सांगितलंय, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गाऊनी नाचू रंगी. मग काय होईल सावतोबा पुढे? लगेच तिसऱ्या चरणात उत्तर दिलंय, सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, प्रेमे वनमाळे चित्ती धरू. आणि हे सगळं सांगितल्यावर सावतोबा आम्हाला आग्रह करून सांगतायत, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेणे मुक्ती द्वारा बोळंगती. सद्गुरुनाथ महाराज की जय. नामाची महती सांगणारा असा हा अभंग आहे. जो नामधारक असतो, सावतोबा ग्वाही देऊन सांगतायत की एकदा तुम्ही नामधारक झालात, नाम श्रद्धेने घ्यायला सुरुवात केली की काय सामर्थ्य प्राप्त होईल? कळी काळाच्या माथ्यावर तुम्ही सोटा मारू शकाल. थोडासा खुलासा फक्त मी नेहमी या अभंगाला न्याय देताना प्रयत्न करताना सांगत असतो की कळी काळाच्या माथ्यावर सोटा मारणं याचा अर्थ मृत्यू कधीच येणार नाही का? अमरत्वाचा पट्टा कोणीच घेऊन आलेला नाही. दासबोध काढून पहा, समर्थांनी इतकं सुरेख त्याचं वर्णन केलंय. मृत्यून म्हणे थोर, मृत्यून म्हणे हा हरिहर, मृत्यून म्हणे अवतार भगवंताचा. आमचे तुकोबा काय वेगळं म्हणाले तो, आता येथे न उरो आले अवतार. अरे पामरांचं काय घेऊन बसलं? तुकाराम महाराज म्हणतात, अवतार म्हणून जे आलेत भगवंताचे तेही इथे कायमचे नाही राहिलेत. अवतार कार्य संपल्यानंतर देह ठेवून गेलेत. अगदी सगळे अवतार काढून पहा, दशावतार, दशावतारापैकी 10वा राहिलाय. मला तर शंका यायला कोरोना आल्यापासून की तो बहुतेक लवकर यायला उत्सुक आहे. बहुतेक कल के अवतार तो म्हटला, कल के लिए क्यों रुकू, कल की बात अलग है. म्हणून बहुतेक कल के अवतार लवकर यायला बघतोय, म्हणून घाऊक मध्ये सगळं चाललंय. आपल्या लक्षात आलं असेल, सद्गुरुनाथ महाराज गंमत सोडून द्या, पण प्रत्येक अवताराने देह ठेवलंय. मग तरी सावतोबा म्हणतायत की कळी काळाचे माथा सोटे मारू. काय नेमका अर्थ असेल हे समजण्यासाठी मृत्यू ही संकल्पना समजणं महत्वाचं आहे. मोक्ष ही संकल्पना समजली की कळी काळाच्या माथ्यावर सोटा मारायचा म्हणजे नेमकं काय करायचं आपल्याला कळेल. अगदी सोपं करून सांगतो, मला जेव्हा कळते की माझे श्वास भरपूर शिल्लक आहेत, आता काही झालेलं नाहीये, पण मनात चिंतन केल्यावर लक्षात येतं इच्छा आता काहीच बाकी नाहीये. तुकोबांच्या भाषेत सांगू, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावन. बस संपला विषय.
काही उरलंच नाही. आता उरलं उपकारापुरतं. मागा म्हटलं पांडुरंग परमात्मा आणि तुकोबा त्या पांडुरंगाला ठणकावून सांगतात, अरे काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे. नाही मागायचं म्हटले, काही मागण्यासाठी भक्ती नाही केली. मागणारे भक्त आमच्यासारखे आहेत. म्हणून आम्ही जेव्हा पांडुरंगाच्या गाभाऱ्यात पंढरपूरला शिरतो, तो बघतो नामदेव पैरीशी हा आलाय का बुवा. तो खिडकीत आधी पहिला बाहेरच पळून जातो. तो म्हणतो हा यादी घेऊन आलाय. एक सत्यनारायणाची पूजा केल्यानंतर यशो म्हणजे रूपम देही यशो देही, अहो तेवढं करून थांबत नाही. द्विपद चतुष्पद सहितानाम सकुटुंबानाम सपरिवारानाम क्षेम स्थैर्य आरोग्य. आडनाव पुरोहित येतं निदान लक्षात आलं असेल काय मागायचं शिल्लक ठेवले हो. निदान एवढं तरी आहे की आपल्या एकट्यासाठी मागण्याची नाही संस्कृती. द्विपद चतुष्पद सहितानाम सगळ्यांसाठी मागतोय, पण मागतोय ना निष्काम भक्ती. हे बोलायला ठीक आहे हो, प्रत्यक्ष व्यवहारात कुठे निष्काम भक्ती. मला काय म्हणायचं आपल्या लक्षात आलंय. आणि नेमकं सावतोबा आम्हाला सांगतात की कळीकाळाच्या माथ्यावर सोटा मारू म्हणजे नेमकं काय करू. श्वास शिल्लक आहेत पण इच्छा संपल्या, तृप्त झालोय आता. भगवंता काहीच नकोय आता. या अवस्थेला खरं तर मोक्ष हे एक नाव आहे. कैवल्य त्याला म्हटलं जातं. मोक्षाचे अनेक अर्थ सांगितलेले. आत्मस्वरूपाचं अनुभूतीच्या पातळीवर ज्ञान होणं हाही खरा मोक्ष आहे. पण आता इच्छाच नाही शिल्लक. आमच्यासारख्या जडजीवाची अवस्था सावतोबांना माहिती आहे. श्वास संपत आलाय पण इच्छा नाही संपल्या. व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली तरी मी माझ्या पत्नीला माझ्या मुलाला घेऊन सांगतो, अरे त्या बँकेच्या मॅनेजरला फोन केलास का. त्या अकाउंट ते KYC राहिले त्याला सांग आता काय अंगठा बिंगठा घ्यायचा तर घे. अंजुताई बसले तिथे, त्यांना कल्पना आहे KYC नाही झालं तर काय होईल. आता गेल्यानंतरही माझ्या घरचे घेतील अंगठा तो वेगळा भाग आहे. आता सगळं कलियुग आहे त्यामुळे आपल्या लक्षात आलं मी काय म्हणतोय. गंमत नाही मी करत आहे, पण सगळ्या झालं आता माझं निघालोय मी इथून आणि तरी सुद्धा माझा श्वास संपत आलाय आणि इच्छा नाही संपल्या. याला मृत्यू म्हणतात. नामधारक जर आम्ही असू, सावतोबा ग्वाही देऊन सांगतात, अरे कळी काळाच्या माथ्यावर सोटे मार. मी सहज उदाहरण आपल्याला दृष्टांताचं देतो. मी त्या दृष्टांतात फार रमणार नाही, कारण सर्वजणांनी त्याचं अध्ययन केलेलं आहे. अनुशीलनही करणारे इथे अधिकारी काही साधक आहेत मला कल्पना आहे. कारण मी दर महिन्याला इथे सगळ्यांचं दर्शन घेतोच. आपल्यापैकी अनेक जण आहेत की केवळ शाब्दिक पातळीवर नाही, अनुभूतीच्या पातळीवर हे जीवन जगणारे देखील अधिकारी साधक या मंडपात आता आहेत. अनेक जण असे आहेत की काही नको, काही इच्छाच नकोय असं म्हणणारे आहेत. अशा लोकांच्या बाबतीत सावतोबा ग्वाही देत आहेत. मी भागवत, आणि खरं सांगू भागवताबद्दल बोलताना सुद्धा अधिकारी भागवत माझ्या बाजूला आहेत. लक्षात आलं असेल मी काय म्हणतोय ते. आमचे मकरंद बुवा नेहमी सांगतात की जे आपली सगळी भूक अध्यात्माची भागवतं ते भागवत, आणि भानाम बुद्धी किंवा तेज. आता लक्षात आलं असेल याच इथेही बसलेत ना बाजूलाच, आणि पुन्हा चैतन्यच आहेत. त्यामुळे बाजूलाच चैतन्य येत आहेत म्हटल्यानंतर काय पाहिजे. इकडे नाव दिविजय आहे म्हणजे स्वर्गातनं आलेले देवता आहे. दोन्ही माझ्या बाजूला असे सगळे दैवी शक्तीच बसलेले आहेत. मी गंमत नाही करत आहे, मनापासून आपल्याशी बोलतोय. कळी काळाच्या माथ्यावर सोटा मारण्याचा अधिकार प्राप्त होतो. फक्त एक उदाहरण सांगतो. अजयामिळचं उदाहरण आठवा. अजयामिळ पापी आपल्याला सगळ्यांना माऊली प्रमाण माहिती आहेत संप्रदायामधले. सगळं त्यांना आपल्याला कथा सगळ्यांना माहिती आहे. मी फार तपशिलात जातच नाही. अत्यंत पापी अशा स्वरूपाच्या अवस्थेपर्यंत पोहोचला. सगळ्यांना माहिती आहे त्याचं स्थित्यंतर कसं झालं. आधी एकेकाळी दशग्रंथी ब्राह्मण, मार्ग चुकला ना म्हणून तर फटका आपल्याकडे आहे. बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. संसारामध्ये ऐसा आपुल्या किंवा बैसा आपुल्या उगाच भटकत फिरू नको. तो नेमका फिरला आणि चुकीच्या वाटेला गेला, वेगळ्या मार्गाला गेला. त्याच्या नंतर त्याला 10 पुत्र झाले. शेवटच्या पुत्राचा नामकरण विधी जवळ आला. उद्या नामकरण विधी, आणि काय त्याचं भाग्य असेल. नेमके काही साधू त्याच्याकडे वस्तीला आले आणि हा नव्हता आता त्या मार्गात उरलेला. पण पत्नी मात्र अजूनही आध्यात्मिक होती, पारमार्थिक होती. पत्नीने त्यांना विचारलं साधू महाराजांची सगळी सेवा झाल्यानंतर, महाराज भाग्य आहे आमचं की उद्या नामकरण विधी आहे माझ्या मुलाचा आणि तुम्ही आलायत, काय नाव ठेवू मुलाचं. आता ते साधू होते त्यामुळे त्यांना नावं ठेवण्याची सवय नव्हती.
आपण सगळे अधिकारी आहात म्हणून मी सूचक बोलतो, आपल्या लक्षात येईल हे आमच्या आवडीचे उद्योग आहेत. आणि श्री महाराजांनी ज्यांची सेवा मी आता करतोय 365 प्रवचनं काढून पहा, त्यातल्या एका प्रवचनात महाराजांनी सांगितलं निंदा कोणाचीच करू नका, त्यात वेळ घालवण्याच्या ऐवजी नाम घ्या, ते उपयोगी पडेल. पण तरी सुद्धा आपल्याला माहिती आहे आम्ही नावं नाही ठेवत म्हणे कोणाला. नाही पण महाराज तरी एखादं नाव सुचवा. त्यांनी झटकन एकच उत्तर दिलं, माऊली एक सांगू, त्या नारायणाच्या नावाशिवाय आम्हाला कोणाचं दुसरं नावच माहीत नाही, आम्हाला फक्त तेच एक नाव माहीत आहे. तिने संकेत ओळखला आणि त्या 10व्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. ते साधू निघून गेले. हा नारायण वयाने मोठा झाला आणि नेमका हा अजामेळ बाजारपेठेत गेला, काही खरेदी करण्यासाठी गेला. शेवटचा क्षण आला आणि तो कधी येतो माहीत नाही बरं का. माऊलींचा अभंग इतका छान आहे, मी शब्दात सांगतो फक्त. मरण न येता सावधान व्हारे, शोधोनी पावारे निज वस्तू. आणि दुसऱ्या चरणात सावध करतात माऊली, अंतकाळी जरी करावे साधन, म्हणता नागवण आली तुम्हा. शेवटी काही करू म्हणाल फसवणूक होईल. नागवणूक म्हणजे फसवणूक, 750 वर्षांपूर्वीचा शब्द आहे. केव्हा येईल शेवटचा क्षण माहीत नाही आणि तो नेमका आला. यमदूत समोर पाहिल्यानंतर भले भले गारटतात, हा का नाही गारटणार अजामेळ. आणि अक्षरशः थरथरायला लागला. आठवण झाली मुलगा आहे आपला बरोबर, त्याला हाक मारली नारायणा. आणि महाविष्णूंचे पार्षद खाली उतरले हो. प्रत्यक्ष यमाच्या पार्षदांना बाजूला केलं, दूतांना बाजूला केलं, चला बाजूला व्हा, स्वामींनी पाठवले, आमचा भक्त आहे स्वामींचा. ते म्हणले वेडे आहेत का, सगळं त्याचं घेऊन आलोय जीवन कुंडली, म्हणजे आजच्या भाषेत सांगू अकाउंट घेऊन आलोय सगळं, त्याचा बॅलन्स काय तो आम्हाला माहिती आहे. हा यम लोकात म्हणजे नरक लोकाचा फक्त अधिकारी आहे. ते म्हणले होता, आत्ता तो काय म्हणलात ऐकलं नाही का, नारायण म्हटलाय. ते म्हणले मुलाला हाक मारली, कोणालाही असू देत, म्हटलाय काय नारायण, आमच्या स्वामींचं नाव घेतलंय. भागवताचा संदर्भ होते म्हणून सांगू, सांकेत्यम पारिहास्यमच्या घरी असेल आपल्याकडे, परत काढून बघा श्लोक, त्याच्यावर बोलत बसतो तो तेच निरूपणाचा विषय होईल. संकेत म्हणून सुद्धा नाव त्याचं घेतलं तरी तो भगवंत म्हणतो की अरे माझं नाव घेतलं. संकेत म्हणून म्हणजे सहज मला कोणी विचारलं कुठे कीर्तन कुठे आहे, विठ्ठल मंदिरात. पांडुरंग म्हणतो विठ्ठल म्हटला, एक टिक मार्क. सांकेत्यम पारिहास्यमचे उपहास म्हणून नाव घेतलं तरी सुद्धा तो कृपावंत आहे, तो म्हणतो नाव घेतलंय म्हणतो माझं. आपला सप्ताह जवळ आला आता 25 तारखेला. कर्जत मधले एक गृहस्थ, मी यांना नेहमी सांगतो दोघांना, आता तिवाटणे माऊली गेले, शिवाजीदादा देशमुख आमचे गेले बिचारे आसरा हॉटेलवाले, पण आम्हाला तिघांना हे गृहस्थ दरवर्षी विचारतात, व्यास काका काय विठ्ठल विठ्ठल कधी यंदा. आता आम्हालाही माहिती ते आमची टिंगल करतात, विठ्ठल विठ्ठल कधी. पण पांडुरंग म्हणतो 2दा विठ्ठल म्हटला, त्याच्या नावावर 2 नावाचं पुण्य जमा होतं. एवढं जर तो बसलाय द्यायला, तर आता लक्षात येईल अजामेळ सुद्धा त्याला गती कुठली प्राप्त झाली, एवढी पाप करून वैकुंठाची गती प्राप्त झाली केवळ नाम घेतल्यामुळे. कळीकाळाचे माथा सोटे मारू, याचा नेमका हा अर्थ आहे. मी माझ्या आवडीचं एक उदाहरण प्रत्यक्ष घडलेलं देतो. आम्ही ते कीर्तनात खरं आख्यान म्हणून मांडतो. एरवी घडलेला प्रसंग प्रत्यक्ष सांगतो, पंढरपुरात घडलेला प्रसंग आहे. चैतन्य महाराज देगलूरकर, आपण नाव नक्की ऐकलं असेल. देगलूरकर घराण्यामधले आज चंद्रशेखर महाराज आणि चैतन्य महाराज आमच्या संप्रदायामधले दोन्ही फार मोठे कीर्तनकार, प्रवचनकार. चैतन्य महाराजांचे आजोबा गुंडा महाराज, आपल्याकडे धुंडा महाराज अनेकदा येऊन गेलेत, त्यांचे भाऊ 3 भाऊ होते त्यावेळी, धुंडा महाराज देगलूरकर, बंडा महाराज देगलूरकर आणि गुंडा महाराज देगलूरकर. यातले गुंडा महाराज फार मोठा अधिकार, आणि त्यांच्या मठामध्ये दरवर्षी कृष्ण जन्मोत्सव, आजही ती परंपरा आहे. आजही ते दिगंबरचे बसले, त्यांना कल्पना आहे पंढरपूरशी त्यांचा नित्य संपर्क आहे, नित्य परंपरा आहे त्यांच्याकडे आजही. आणि गुंडा महाराज स्वतः त्यावेळी सगळ्यांना, ही साधारण 110 किंवा 115 वर्षांपूर्वी प्रत्यक्ष घडलेली घटना आहे. आणि मी गादीवर उभा आहे, प्रत्यक्ष पांडुरंगांसमोर उभा आहे आणि सद्गुरूंची सेवा करतोय. कारोळकर साहेब, जे गृहस्थांचे वडील आणि आजोबा या प्रसंगी होते ते मला गोंदवल्याच्या कीर्तनात प्रत्यक्ष भेटलेत. आणि त्यांनी सांगितलं की हा जो तुम्ही आत्ता प्रसंग सांगितला, त्यावेळी माझे वडील आणि माझे आजोबा दोघे त्या कीर्तनात उपस्थित होते. त्यांचं नाव आहे प्रोफेसर तळगट्टी, तत्वज्ञानाची फिलॉसॉफीची PhD त्यांची, प्राचार्य पदावरनं निवृत्त झालेत. नाव घेऊन आपल्याला सांगतोय म्हणजे पुरावा मिळेल. कारण काय हल्ली लोक म्हणतात कीर्तनकाराकडे नाही पुरावा, मग याला प्रथम पुरावा, पुराव्याशिवाय बोलायचंच नाही. आणि घडलं असं
की गुंडा महाराजांनी सगळ्यांना, बरं त्यावेळी 110-115 वर्षांपूर्वी वीज पुरवठा नव्हता, म्हणजे संबंधच नव्हता काही. मी नेहमी एक वाक्य वापरतो, त्यावेळी विद्युत पुरवठा नव्हता, लोक अधिक सुखी होते. माझे कार्यक्रम अनेक वर्ष टीव्हीवर आहेत, पण तरी मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो, मलाही नाही बघितलं टीव्हीवर तर, पण टीव्ही बंद करा. पण आता मुलं टीव्ही बंद करतात, त्यांना दुसरा पर्याय सापडलाय. पूर्वी फक्त पैशाच्या नोटा मोजण्यासाठी हात असा व्हायचा, बोटं अशी व्हायची. आता वेगळ्या करण्यासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बरं, घरोघरी मातीच्या चुली, माझं घर अपवाद असं समजायचं काही कारण नाही. तर काही जण म्हणतात पुण्यवान बुवा आहे बुवा, ह्याच्या घरी असं नसेल. घरोघरी मातीच्या चुली. काही नव्हतं त्यावेळी हो. सगळेजण कथा, कीर्तन, प्रवचन, भागवत यालाच यायचे. सगळ्यांना स्वतः गुंडा महाराज घरी जाऊन सांगायचे, कृष्ण जन्म आहे, या बरं का मठामध्ये. आणि सगळं पंढरपूर लोटायचं, सगळं पंढरपूर. एक वर्ष असं झालं, जे मी आत्ता सांगितलं की तळगट्टे सरांचे वडील आणि आजोबा देखील तिथे होते त्या कीर्तनात. 7 दिवस गुंडा महाराज आणि वारकरी संप्रदायाचं कीर्तन, गळ्यात वीणा घेऊन. गळ्यात वीणा आल्यानंतर 7ही दिवस गुंडा महाराज कीर्तन करायचे. आणि वर्णन असं आहे की त्यांनी घेतला होता नामदेव महाराजांचा अभंग. खरं तर, कृष्ण भक्ती वीण तरला आहे कोण, द्यावा निवडून एक तरे. कोण तरलाय कृष्ण भक्तीशिवाय? आमच्यासारख्याने 7 दिवसात अभंग सोडून मोकळा झाला असता. कृष्ण एका शब्दावर 7 दिवस गुंडा महाराज बोलत होते, एका शब्दावर. हे फक्त ऐका, नंतर मला गादीवरून उतरलं म्हणू नका. बुवा तुम्ही करा ना एक दिवशी असंच कृष्ण शब्दावर 7 दिवस. ते गुंडा महाराज होते. मला गमतीत एकाने विचारलं होतं, मी यांना माहिती नेहमी सांगतो की फेटा गुंडा महाराजांचा मोठा असायचा, तुमचा बारीक का? अरे म्हटलं जेवढी बुद्धी तेवढा फेटा. आपल्याला कळलं मी काय म्हटलं तर. एका शब्दावर माझे बाबा सांगायचे, चातुर्मास एका शब्दावर गुंडा महाराजांनी केलाय. एका शब्दावर 4 महिने. काय कृपा तर त्यांच्यावर होतीच पांडुरंगाची, आणि बुद्धीचं वैभव. आता लक्षात येईल, गुंडा महाराजांनी कृष्ण शब्दावर सगळं विश्लेषण केलं. आपल्याकडे काल्याचं कीर्तन दुसऱ्या दिवशी असतं 12 वाजता, म्हणजे 10 वाजता, म्हणजे सगळ्यांना 12-12:30ला प्रसादाची सोय असते. त्यांच्याकडे तसं नसतं. रात्री 1ला जन्म झाला, जन्माचं कीर्तन पूर्ण झालं, सुंठोडा वाटला. कारण कृष्ण जन्म कारागृहात झाला, पण त्याला नेलं कुठे वसुदेवांनी? गोकुळात नेलं. आणि मग आपल्याला माहिती आहे, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला, यशोदेला सुविणीची गडबड झाली. आपण गजानन बुवांच्याकडनं, भजनभूषण गजानन बुवांकडनं किती वेळा ते ऐकलेलं आहे. मी एवढ्यासाठी सांगतोय, हे संपलं, सुंठोडा वाटला की लगेच पुढे काल्याचं कीर्तन सुरू. कारण काल्याचं कीर्तन म्हणजे आमच्या संप्रदायाच्या मंडळींना माहिती आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ, ते म्हणजे काल्याचं कीर्तन. गोकुळातल्या लीला सांगायच्या. 7 दिवस झाले आणि 7व्या दिवशी आता जन्माचं कीर्तन. 6 पुत्र मारले कंसाने, इथपर्यंत सांगितलं. 7वी आपल्याला माहिती आहे, योगमायाने रोहिणीच्या उदरात ती गेली. त्याच्यातही आम्हाला काही जण भाग्योदय प्रश्न विचारतात, प्राध्यापक विचारणारच. आता आम्ही त्या क्षेत्रात होतो त्यामुळे आम्हाला तो दोष आहेच आहे सगळ्यांना. शंकाच भरपूर. आम्ही नेहमी सांगतो, आमच्याकडे दशावतार म्हणजे खेळे होतात कोकणात, त्यात संकासूर असतो, इकडे शंकासूर भरपूर असतात. नाही, असा कसा गर्भ तिकडे गेला? मग मी त्यांना सांगतो, म्हटलं ब्ल्यूटूथनी गेला, क्विक शेअरनी गेला, इझी शेअरनी गेला, अजून काय सांगू? आणि मग शेवटी त्यांना सांगितलं, बाकी चेष्टा म्हटलं सोडून द्या सर, तुम्हीही शिक्षक आहात. सरोगेट मदर ही कन्सेप्ट आम्ही ॲक्सेप्ट केली ना. आपण सगळे सुज्ञात, गादीवाला मला मर्यादेत म्हणून मी फार काही बोलत नाही, आपल्या लक्षात आलं मी काय म्हटलं ते. मग सरोगेट मदर हे आधुनिक विज्ञानात आम्ही मानतो. म्हटलं आमच्या त्या काळामध्ये हे विज्ञान पुढे एवढं गेलेलं होतं की सरोगेट मदर कन्सेप्ट प्रॅक्टिकल होती, आणि तिथनं तो गेला. म्हटलं अजून काय सांगायचं बोला. या लोकांना अशी उत्तरं दिल्याशिवाय होत नाही, फार त्यांच्या नादी लागू पण नाही. पण आपल्याला काहीच सांगता येत नाही असंही असू नये, तर मग त्यांच्या डोक्यामध्ये तोच भुंगा राहतो. महाराजांनी इथपर्यंत सगळं सांगितलं आणि सुरू केलं, 8व्याने व्यापिल्या दिशा दाही, दिसे त्या ते तो बाह्य अंतरी. आता 8व्याचं वर्णन करायला सुरुवात केली की देवकीला गर्भामध्ये 8वा गर्भ आता वाढायला लागलाय तिच्या उदरामध्ये. आणि एकदम महाराजांना लक्षात आलं, सुंठवडा वाटायचा आहे, आणलाय ना, तयारी झाली ना. म्हणून त्यांनी मागे गुरुजींचा आश्रमात, जर कधी पंढरपूरला गुंडा महाराजांच्या आश्रमात गेल्यात की मागेच गुरुजींचं, जसं इथे मंदिर आहे समोर, तसं तिथे मागे हे भाग आहे. गुरुजींना त्यांनी फक्त खूण केली, सुंठवडा.
आणि गुरुजींचे धाबेच दणंडले. कारण त्यावेळी सुंठोडा आणायचा राहिला होता. आणि लक्षात आलं गुंडा महाराज बाकी प्रेमळ आहेत पण शिस्तीच्या बाबतीत करडे. जुन्या काळची गोष्ट 110 वर्षांपूर्वीचे माझे आजोबा माझे पणजोबा मला आठवले की माझ्या लक्षात येतं ना. वाटेल ते नाही खपून घेतो. आजच्या काळात आजोबांच्या अंगावर उडी मारून नातू काय पण सांगू शकतो. पूर्वी लाड व्हायचे पण असं अंतर ठेवून असं म्हटल्यानंतर नाही आजोबा ते असंच बोलायला लागायचं. ज्यांना जुने दिवस माहिती आहेत त्यांना कल्पना आहे. वाटेल ते नाही चालायचं. आता शिक्षकाच्याही खांद्यावर हात टाकणारे विद्यार्थी आम्ही बघतोय तर काय बाकी बोलणार आहोत. त्यांनी पाहिलं गुरुजींकडे आणि गुरुजींच्या पोटात गोळा आला. ते गुरुजी पटकन पुढे आले आणि एवढंच म्हटले महाराज थोडी कळ सोसा आत्ता जातो आणि सुंठोडा आणतो. ते म्हटले अरे आत्ता 1 वाजायला आला. आत्ता हा पळत गेलो आणि पळत आलो. म्हटलं आत्ता जातो आणि आत्ता आणतो पण सुंठोडा आणतो. अरे वेळ आहे का म्हणले. आता कसा वेळ ते काही करतो म्हणले. सगळं जे काय ओरडा खायचा तो उद्या खाईन पण आता थोडं थांबा थोडी कळ सोसा. महाराज म्हटले अरे थोडी कळ सोसा मी सोसीन. देवकी काय करेल बिचारी. तिने आधीच कळा सोसल्यात अजून किती सोसायला लावू. फक्त एक सांगू ते गुंडा महाराज होते म्हणून ते चाललं. गुरुजी धावत कंदील घेऊन गेलेत रस्त्याने पंढरपूरला. हातामध्ये कंदील घेऊन धावतायत आणि ते येईपर्यंत गुंडा महाराजांनी 8वा अवतार थांबवून धरला. काय शब्दांची ताकद आणि बुद्धीची हे असेल सामर्थ्य असेल बुद्धीचं. आमच्यासारखा गळफटला सानीसानीचं भजन करत बसा आता गुरुजी येईपर्यंत. महाराजांनी कीर्तन चालू ठेवलं आणि 8व्याबद्दलच बोलत राहिले की तो 8वा का 8 अंकाचं महत्व काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे सगळं झालं आणि गुरुजी धावत आले. पूर्वीचे दुकान आपले महावीर पेठ ज्यांना लक्षात आहे ना पूर्वीची दुकानाची ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दुकानाच्या मागेच बिराड त्या दुकानदाराचं. बाहेर ती अशी लाकडी फळी मोठी अशी घड्या करण्याची. मालक वरच्या मजल्यावर राहत होता. खाली दुकानाचं सगळं मांडणी केलेली नोकर तिथे त्यांचा. गुरुजींनी खाटखाट 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 दरवाजा वाजवला. तो नोकरांनी उठेच ना कारण 1-1.5ला म्हणजे ती विचित्र झोप असते. आला जागा होऊन कंदिलाची वाट मोठी केली. कोण आहे आता दरवाजा वाजवायला. आला दरवाजा उघडला. गुरुजी तुम्ही अहो काही यायची वेळ आहे की नाही. काही सगळ्या शिवाय गुरुजींच्या महाराजांच्या पण खाणारे तुझ्याही खातो पण ते उद्या. आत्ता माझं काम करून दे बाबा. सुंठोडा दे. कसलं सुंठोडा म्हणले. अरे प्रसादाचा नेतो नाही का दरवर्षी. काय गुरुजी अरे सगळं उद्या बोल. आत्ता पहिलं सुंठोडा दे. कीर्तन थांबलं. आणि अक्षरशः त्या नोकरांनी ते कंदिलाने असं पाहिलं ज्यांनी आता काय झालंय खरं सांगू या नवीन पिढीला डीमार्ट बिग बाजार वगैरे असंच माहीत झालंय. आपणच जायचं आणि काय असेल ते तिथे निवडायचं. पूर्वीच्या वेळी माहिती आहे ते पत्र्याचे डबे असायचे किंवा ॲल्युमिनियमचे किंवा टीनचे डबे असायचे. त्याच्यावर लिहिलेलं असायचं गूळ तुरडाळ तांदूळ. त्याच्यावर सुंठवडा असं लिहिलेलं होतं. त्याने तो डबा घेतला आणि सुंठवडा घेतला आणि एका कागदी पिशवीत ओतला. बांधली भरभर भरभर पुढे तयारीचंच होते आणि झटकन गुरुजींना दिलं. गुरुजी पुढच्या वर्षी नाही चालणार असं. अरे पुढच्या वर्षी 10 दिवस आधी घेऊन जाईल. बरं दिलंस. आणि गुरुजी धावत सुटले. हो हा एवढा कंटाळला होता दरवाजा न लावता कारण चोऱ्या मारे पूर्वी नव्हतंच फार काही. हो तोच डबा रिकामा झालेला उशाशी घेतला. त्याच्यावरच कलंडला. झोपला लगेच. 4-4:30ला पुन्हा पुन्हा सांगतोय तिसऱ्यांदा घडलेली घटना आहे आणि ती सुद्धा 110-115 वर्षांपूर्वी घडलेली आहे. आणि गार झुळूक आली आणि पहाटेचे मालक वरती उठला. मालकाला आपल्या प्रॉपर्टीची चिंता असतेच ना. त्यांनी कंदील हातात घेतला वरच्या मजल्यावर आणि तो जिना उतरून खाली आला. बघतो धक्का बसला. दार उघडं आहे दुकानाचं. एवढा भडकला. अरे काय नोकर येतो तू झोपल्यास रस्त्यामध्ये. चापट मारून त्याला उठवला. तो उठला पटकन. अरे तुला काय वाटत नाही तुझ्या भरोश्यावर मी वरती झोपले दरवाजा लावता येत नाही. मालक लावला होता दरवाजा. आत्ता उघडला. कशासाठी उघडला. गुरुजी. कोण गुरुजी. तो सुंठोडा. कसला सुंठोडा. यांनी सगळा प्रकार सांगितला. जबाबदारीने गादीवरनं पुढचं सांगतोय. मालक डोक्याला हात लावून मटकन खाली बसला. तो म्हणला अरे मूर्खा काय केलं सर. कुठला सुंठोडा दिलास त्यांना. हा काय त्याच्यावरच झोपलोय म्हणले. अरे मूर्खा तो आपल्या गावातले जे आयुर्वेदिक वैद्य आहेत ना सुदैवाने गांगल काका आणि काकू बसले त्यांचे चिरंजीवच आयुर्वेदिक वैद्य त्यांना विचारा ते सांगतील. तो आपल्या गावातल्या आयुर्वेदिक वैद्यांसाठी केलेला सुंठोडा होता. आश्रमाचा जो मठाचा सुंठोडा तो वरती माझ्या तिथे ठेवला होता. नोकर म्हणतो मालक तुम्ही पण काय कमाल करताय. हा सुंठोडा काय तो सुंठोडा काय. हा त्यांना दिला तो त्यांना द्या म्हणले. ते म्हणले तुला कल्पना आहे मी खाली बसलोय धक्क्यानी
एवढी साधी गोष्ट नाही आहे. जबाबदारीने गादीने पुढचा प्रसंग सांगतो गादीवरून. त्याने सांगितलं हा त्या वैद्यांसाठी तयार केला होता, कारण याच्यात बचनागाचं विष मिसळलेलं आहे. आणि मी पुढची माहिती सांगतो, ज्यांना सायन्सची माहिती त्यांना कल्पना आहे, या बचनागाचं विष चवीला गोड असतं. आता विचारू नका बुवा तुम्ही घेतले का चव, घेतली सगळं उभाच राहायला आलो नसतो, कारण माशीच्या पंखावर बसेल एवढं जरी ते पोटात गेलं संपलं सगळं. मग ते केलं कशासाठी त्यांनी? अँटीव्हेनम. हाफकिन्स इन्स्टिट्यूट माहिती आहे, हाफकिन्समध्ये हे तयार करतात आजही, स्कॉर्पियन बाईट किंवा स्नेक बाईटवर जे तयार करतात ते अँटीव्हेनम म्हणजे प्रतिविष तयार करण्यासाठीचं ते औषध होतं. अरे मूर्खा, ते त्यांच्यासाठी होतं, त्यांचा सोंठोडा वर होता. केव्हा दिलास म्हणले? झाला म्हणे 1 तास होऊन गेला, कमीत कमी 1-1.5 तास झाला म्हणे. ते म्हणले सगळं आटोपलं आता. तुझ्या बायका मुलं, माझी बायका मुलं पण तिकडे पंढरपुरात आपण दोघेच उरलो, सगळ्यांचे अंत्यसंस्कार दोघांना उरकायला लागणार आहेत म्हणले, सगळे संपले आता तिकडे. तरी जरा आपल्याला माहिती आहे की आषाढ मनुष्याणाम काश्चित आश्चर्य शृंखला ती पळायला लावते. अपेक्षेने त्याने तो डबा घेतला, कंदील हातात घेतला आणि मालक धावत सुटलाय आता उलटा. आता तोपर्यंत झालं होतं काय, गुरुजींनी आणला, महाराजांनी एकदाच फक्त बघितलं, काय वेळ. तो म्हटला महाराज सगळं उद्या ऐकतो, आत्ता सांभाळून घ्या. ठीक आहे म्हणले. तर अशा प्रकारे भगवंताने अवतार घेतला देविकीच्या अवतारी, आणि 8वा गर्भ म्हणून जो होता तो भगवान कृष्णांच्या. मग ते सगळं वर्णन सुरू झालं. गुरुजी सुंठोडा वाटा, सगळ्यांच्या हातावर सुंठोडा. बरं आपण घरी प्रसाद म्हणून नेतो बघा, इथे न्यायची गरजच नव्हती, सगळंच कुटुंब तिथे यायचं. पूर्वी सगळ्यांनी चाटून पुसून तो सुंठोडा खाल्ला. चाटून पुसून म्हणजे चाटून आणि पुसून. आम्ही काल्याच्या कीर्तनात नेहमी सांगतो की अमरावती सगळी ओस पडली होती, देव इथे आले होते काल्याचा प्रसाद मिळायला. आणि गोपाल कृष्ण कन्हैया नटखट असतात तो. ते म्हणतात काल्याचा प्रसाद हवा असेल तर गोपाळ व्हावं लागेल, मासे होऊन प्रसाद मिळणार नाही. त्यामुळे तेव्हापासून पद्धत आहे की हात धुवायला नाही द्यायचं प्रसाद खाल्ल्यावर, इथेच पुसाण मोकळं. सगळ्यांनी खाऊन झालं होतं. आता जवळजवळ 2-2.5 तास झाले होते आणि मालक आले ना धावत डबा घेऊन. सगळ्यांनाच हे बाजूला. बरं एक सांगू, आपण कीर्तनात जरी बसलो तरी आपल्याला बाजूला करून कोणी पुढे गेलं की आपला जरा जीव वरखालीच होतो. अरे आम्ही आधी आलोय, तू कोण पुढे जाणार? पुढे जाण्यापूर्वी सांगू, आपण सगळे अधिकारी आहात. अध्यात्मात अनेकदा आपण थोडे गाफील असलो की कोणतरी मागणं येऊन सुद्धा आपल्याला मागे टाकून पुढे जातो. मी काय म्हटलं आपल्या लक्षात आलं असेल. प्रत्येकाचं प्रारब्ध आहे शेवटी. हा धावत गेला, सगळे म्हणतात अहो मालक जरा थांबा ना, आम्ही बसलोय, पाय लागतोय. थांबा रे, सगळ्यांची माफी मग तुम्हाला जाऊ देत म्हणले पुढे. असा डबाच अख्खा घेऊन आला होता, पिशवी पण नव्हता भरत. महाराज पहिला सुंठोडा वाटू नका, हा सुंठोडा आणला, हा प्रसाद आहे. ते म्हणले वाटू नका, वाटला सुद्धा, खाऊ नका म्हण. अरे खाऊन 2-2.5 तास झाले म्हणे, आता चाटून पुसून खाल्लंय लोकांनी. तो मालक डब्यासकट खाली बसला. महाराजांनीच त्याला उचललं, कीर्तनाच्या गादीच्या तिथेच बसलेला, उचल, काय झालं? कानात सांगतोय महाराज क्षमा करा, माझ्या नोकरांनी घोटाळा केलाय. तो जो सुंठोडा प्रसाद म्हणून पाठवला त्यात बचनागाचं विष होतं. गुंडा महाराजांचा अभ्यास तेवढाच होता, त्यांना कळलं काय घोटाळा झाला असेल. आणि एकदम त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कृष्णा काय झालं माझ्या हातनं? अरे तुझ्या लीला ऐकवण्यासाठी म्हणून मी सगळ्यांना बोलवलं आणि बचनागाचं विष मिसळलेला सुंठोडा मी प्रसाद म्हणून वाटला माझ्या हाताने. काय मी असं पाप केलं होतं मला समजतच नाहीये. आणि म्हणून क्षमा मागण्यासाठी कृष्णाकडे वळले. आजही मी 5व्यांदा आता जबाबदारीने सांगतो, ती जी मूर्ती आहे पांडुरंगाची मूर्ती अशी संगमरवरी एवढ्या उंचीची आहे, ती देगलूरकरांच्या मठात आज सुद्धा आहे. ती संगमरवरी मूर्ती आहे. एरवी ती देवघरामध्ये पूजेत असते. फक्त चातुर्मासाची जेव्हा त्यांची देगलूरकरांची प्रवचन असतात, आता चैतन्य महाराजांचा चातुर्मास सुरू आहे, त्यावेळी 4 महिने ती दर्शनासाठी सगळ्यांना उपलब्ध असते, कोणीही दर्शन घेऊ शकतं. एवढी ती संगमरवराची पांढरी सफेद मूर्ती पूर्ण काळी ठिक्कर पडली. आणि महाराजांनी फेट्यालाच हात लावला आणि सगळ्यांना सांगितलं. त्यावेळी माईक वगैरे काही नव्हतं. पांढरी 6 मध्ये गाणारे पूर्वीचे कीर्तनकार, हे आपल्याला पुढे जाण्यापूर्वी सांगू, गायक दोघे बसले तिथे म्हणून सांगतो. ज्यांना नंतर आपण करवीर पेठाचे शंकराचार्य म्हणून ओळखलं, आपल्याकडे कारोळकर साहेब ते येऊन गेलेत, इथे मंदिरात येऊन गेलेत.
विद्याशंकर भारती त्यांचं नाव, म्हणजे पूर्वाश्रमीचे रामचंद्र बुवा कराडकर, कीर्तनकार उत्तम होते, दत्तदास घाट बुवांचे गुरु. आता माहिती म्हणून सांगतो की प्रत्यक्ष पांढरी 6 मध्ये फक्त कल्पना करून बघा, माईक नसतानाच त्यांचं कीर्तन मला घाट बुवांनी स्वतः ऐकवले. मला म्हणले, बुवा कल्पना नसेल तुम्हाला हे पूर्वीचे कीर्तनकार काय होते, आपण त्यांच्यापुढे काहीच नाहीत म्हटलं. आणि खरंच नाही हो. ते म्हणले 5-5 हजार श्रोत्यांना माईक नसताना त्यांचा आवाज जायचा आणि खणखणीत. आणि कराडकरी दिंडीच्या चाली आपल्याला माहिती आहे, आजही त्या प्रचलित आहेत. काय गायले पूर्वीचे हो सगळे. आणि आता माहिती म्हणून सांगतो, महाराजांच्या डोळ्यातनं अश्रुधार आहेत. आणि महाराज एवढंच सगळ्यांना म्हणाले, सज्जनो, खरं तर बचनाघाचं विष आपल्या पोटात गेलंय, पण तो एवढा कृपावंत आहे की आपण मगासपासून मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल गजर जो करतोय, कारण सांप्रदायिक कीर्तन आहे हो, त्याच्यात गजर असतो नेहमी, त्याचं नाव घेतले म्हणून तो एवढा आपल्यासाठी कृपावंत झालाय की आपल्या विषाचा परिणाम त्यांनी स्वतःवर करून घेतलाय. बघा त्या मूर्तीकडे एकदा. आणि खरंच मूर्ती पूर्ण काळी ठिक्कर पडली होती. याला साक्षीदार असलेले तळगट्टी सरांचे वडील आणि आजोबा होते. पण महाराज पुढचं वाक्य म्हणतात की सज्जनो, त्यांनी हा चमत्कार दाखवलाय, पण मी प्रामाणिकपणे सांगतो की एवढं माझं तरी पुण्य नाही, आपलं असेलही पण माझं नाही एवढं पुण्य. माझ्यासाठी त्यांनी विषप्राशन केलं, नाही मी सहन करणार. जोपर्यंत भगवंताचं विष उतरत नाही तोपर्यंत मी आता गादी सोडणार नाही. आणि जय जय पांडुरंग हरी, जय जय वासुदेव हरीचा गजर सुरू केला. तळगट्टी सर पण सांगतात, एकही श्रोता पण उठला नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे 4:30 पर्यंत गजर चालू होता. आज 4:30 पासून ते दुसऱ्या दिवशी 24 तास पूर्ण मूर्ती पुन्हा पांढरी झाली. आणि फक्त कंठाजवळ तो आजही आहे ती खूण. आजही मला चैतन्य महाराज म्हटले, कोणी येऊन दर्शन बघावं, त्यांनी खूण ठेवले की काय केलाय चमत्कार. एवढंच म्हणून नीलकंठ नाम प्रसिद्ध झालं. हे जसं शंकरांच्या बाबतीत आपण म्हणतो, भगवंताच्या बाबतीत पांडुरंगाच्या त्या मूर्तीला ती खूण. आता मला सांगा, मृत्यू कुणाचा आला होता खरा? श्रोत्यांचा आला होता. नामाची या बळे न भिऊ सर्वधारे, कळी काळाचे माथा सोटे मारू. ह्याच्यापेक्षा काय उदाहरण आपल्याला अजून हवंय हो? मी फक्त एक उदाहरण सांगतो आणि पूर्वरंगाच्या सांगतेकडेच येतो. खूप बोलण्यासारखं हा अभंग एका दिवसात सोडवणंच कठीण आहे. मला एक मुद्दा म्हणून आणखीन प्रसंग सांगायचा. एका जहाजावरनं काही प्रवासी प्रवास करत होते. आता पूर्वीच्या काळची जहाज आहेत आपल्याला माहिती आहे, अगदी ज्यांना टायटॅनिकची दुर्घटना माहिती त्यांनाही माहिती आहे की तोपर्यंत लाईफ जॅकेट्स हे एवढे नव्हती असायची. पूर्वी फाजील आत्मविश्वास असायचा. आता जेवढे प्रवासी आहेत तेवढे लाईफ जॅकेट्स बंधनकारक आहेत. आता लक्षात आलं असेल मी काय म्हणतोय ते. हे सगळं घडलं आणि नेमकी ती बोट जी चालली होती त्या खलाशाच्या लक्षात आलं की खडकावरती बोट आदळले. आणि खडकावर बोट आदळले, त्याला खडकांचं मुळे छिद्र पडले आणि पाणी भस्कन आत आलंय. एक सांगू, कॅप्टन म्हणजे खलाशी जो असतो ना, तो अनुभवी असतो. त्याच्या लक्षात आलं. त्यांनी बराबर त्याच्या सहकार्याने सांगितलं, पाणी थांबवण्याचा प्रयत्न करा. थांबे ना पाणी. लक्षात आलं की आपलं नियंत्रण सुटत चालले, बोट हळूहळू वजनाने खाली चालली. तो आला, मध्यभागी उभा राहिला आणि सांगितलं, मंडळी एक तुम्हाला दुर्घटनेची माहिती देतो. आपली बोट एका खडकाला आपटली, मोठं छिद्र पडलंय, पाणी आत येतंय आणि हे बोट बुडणारे हे आता निश्चित झाले. एक काम करा, निदान वयोवृद्ध आहेत त्यांना लाईफ जॅकेट्स द्या, कारण त्यांना हातपाय नाही मारता येणार. लाईफ जॅकेट्स द्या. जी लहान लहान मुलं होती त्यांना त्यांनी सांगितलं पाण्यात पडल्यावर असे असे हात करत राहा वगैरे, जे काही त्याला सूचना द्यायच्या ते दिल्या. बाकीच्यांना सांगितलं इथे कोयता कुऱ्हाड पडलेले आहेत, सगळे जुने साहित्य जुन्या बोटीवर असायचं, लाकूड तोडा, फळी घ्या त्याची तोडून आणि हातात धरून जेवढा वेळ तरंगता येईल तेवढं करा. आपलं ज्यांचं ज्यांचं नशीब चांगलं आहे त्यांच्यासाठी एखादी बोट बाजूने जाईल, मदत होईल, तुम्हाला वाचवलं जाईल. आणि तोपर्यंत अर्धी बोट बुडली हो. सगळ्यांनी ज्यांची लाईफ जॅकेट्स होती ती वयोवृद्धांनी घातली, ते तरंगत राहिले. लहान मुलांना जे जमेल तसं केलं. नेमके तरी सुद्धा 25-30 लोक असे की त्यांना फळी नीट सापडेना, लाईफ जॅकेट्सचं नव्हतंच. आणि या सगळ्यांची धावपळ सुरू होती. त्याच्यामध्ये एक माऊली धावत होती. 3-4 वर्षाचं तिचं बालक हात धरला होता आणि ती सारखी पळते. एखादं बघा ना असेल लाईफ जॅकेट, एखादं बघा ना शिल्लक असेल, माझ्या मुलाला द्या ना, मी गेले तरी चालेल, त्याला जगू द्या ना, त्याचं आयुष्य नाही सुरू झालं त्याच्यासाठी द्या ना. शेवटी आईचा जीव आहे. कुणाचं लक्षच नव्हतं, तिला उत्तरही मिळतं. जो तो स्वतःच्या, एक सांगू आपल्याला, जनसुखाचे सोबती निर्वाणीचं एकच श्रीपद.
कोण येत नाही अशा वेळी हो. म्हणून तो सोडविना कोणी चक्रपाणी वाचू नये हे लक्षातच घ्यायचं कायमच. आणि कोणी मदतीला येईना पुढे, लक्षात आलं त्या माऊलीच्या. आणि मग एकदम दसकली, आपण धावतोय, नवरा कुठे आहे आपला, त्याचा बाप कुठे आहे. आणि सहज लक्ष गेलं, सगळे धावतायत. हा त्या बाजूला एका कडेला असा बसून जपमाळ काढले खिशात आणि जप करत बसले, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ऐकू येतोय जप. तिला सवय माहिती होती एवढे वर्ष लग्नानंतरची. ती वैतागली शेवटी. अहो कमाल करताय, आता कसला जप करताय, बघा काय होतं ते. मुलाचा तरी जीव वाचवा, तुमचा जीव नाही का, आमचा नका वाचू, तुम्ही तरी वाचा. लक्षच नव्हतं ते. काय माझ्यासारखा जप नाही. मी जप करताना कोणी आल्याची पण नोंद घेतो. मी जपाला बसलो आणि गरवारे काका आले तरी मी त्यांना सांगतो, श्रीराम जय राम जय जय राम. रामचंद्र प्रभू म्हणतात अरे सुदर्शन चक्र पुढच्या अवतारात होतं भगवान कृष्णांच्या, आत्ता कुठं देतोय हातामध्ये. त्यांना नंतर कळतं की पंखा सुरू करण्याची खूण करतोय. तेवढ्यात मी पत्नीला इकडे जप सुरू आहे, कारण माळ नाही सोडायची. श्रीराम जय जय राम. गरवारे काका आले, त्यांना चहा दे. कसला जप यावा. जगाची नोंद घेत मी जर जप करत असेल तर पोचणार आहे केव्हा. याचं तसं नव्हतं. जगाला विसरून, देहभान विसरून जप करत होता. शेवटी पत्नीने खांदे हलवले आणि त्याला देहस्थितीमध्ये आणलं. त्यांनी बसल्या जागेवरून विचारलं, काय उभे राहा म्हणलं, पहिले तुमच्याशी बोलते, एवढं सगळे धावताय, कळत नाही तुम्हाला. त्याला लक्षात आलं की ही काहीतरी चिडले म्हणून उभा राहिला. काय झालं म्हणलं, काय झालं. अहो बोट बुडते. आपण सगळे अधिकारी आहेत म्हणून त्याचं वाक्य जसंच्या तसं सांगतो. तो म्हटलं तुला आज कळलं बोट बुडते, हे जहाज बुडण्यासाठी झालेलं आहे म्हणले. आपण सुज्ञात, मला काय म्हणायचं लक्षात आलं, तुला आज कळलं म्हणले, हे जहाज आज ना उद्या बुडण्यासाठीच जन्माला आलंय म्हणले. अहो मी या जहाजाचं बोलते म्हणले. तो म्हणतो अगं तू खाली बस, त्यापेक्षा त्याची इच्छा असेल ना तसं होईल. एक सांगून नाम घेत राहा. तुला भगवद्गीतेतला 8वा अध्याय माहित नाही का, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशय. 5वा श्लोक आहे म्हणे. अहो तुमचं तत्वज्ञान नकोय म्हणले. ती अजून चिडली हो. याच्या लक्षात आलं ही ऐकण्याच्या स्थितीत नाही. ते बाजूने हत्याला फिरत होती ना, घरंगळत ते बोट अशी डसमळत होती. अहो काही झालेलं नसेल तरी बोट डसमळते. त्या गेटवे ऑफ इंडिया पासून सहज म्हणून घारापुरीला जाणारे लोक का त्याच्यात कोल्ड्रिंक आणि चहा पिण्याची हाऊस भावला अंगावरच सांडतं अनेकांच्या. त्या अशी बोट हलते. काय घरी प्यायला मिळत नाही का, तिथेच कशाला करताय. तो चांगला पांढरा शर्ट घालून गेलेले असतात, अंगावर मस्त सांडून आलेले असतात, पण नाही थांबवत, धीर नाही धरवत. मी एवढ्यासाठी सांगतोय की घरंगळत तो कोयता आला, ह्यानी उचलला कोयता आणि तिला सांगितलं उभे राहा समोर. तिला काही समजेना काय करतोय. मगासपासून मला जप करताना व्यत्यय आणलास ना, थांब. तुला कळत नाहीये तू काय करतेस, ते पापी आहेस तू. थांब, तुझं मस्तक धडा वेगळा करतो, शिरच्छेद करतो. असा त्यांनी कोयता अवगारला असा. ती हसायला लागली, तेवढी चिडलेली. तुम्ही शक्यच नाही म्हणले. त्याने कोयता टाकून दिला खाली. हसतेस का म्हणले. ते म्हणले अहो तुमच्यावर नसेल एवढा माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही माझा वाईट भाग कधी करूच शकत नाही. ते म्हणले कळलं, माझ्यावर नसेल एवढा माझ्या रामरायावर विश्वास आहे. मी त्याचं नाव घेतोय ना, तो माझं कधी नुकसान होऊ देणार नाही. बस आणि जप कर आणि त्याच्या इच्छेप्रमाणे होईल. याला मृत्यूवर विजय मिळवणं म्हणतात. म्हणून नामाची या बळे न भिवू सर्वथा, कळी काळाचे माथा सोटे मार. पण हे सगळं होत असताना 2-3 चरण जे राहिले त्याचा धावता आढावा घेतो आणि थांबतो. खूप बोलण्यासारखे, मनाला मोह आवडतो. एक पुढे जाण्यापूर्वी सांगू, हा मोक्ष जो मिळवायचा ना, तेने मुक्तीद्वारा ओळंगती. मोक्ष किंवा मुक्ती गेल्यावर मिळतो हा फार मोठा गैरसमज आहे बरं का. तो याची दही याच्या डोळ्या. आणि मी नेहमी सांगतो आमच्या कीर्तनकार प्रवचनकारांचं ऐकूच नका. संत काय म्हणले तेवढं ऐकूया. तुकोबांचं प्रमाण ठेवतो समोर. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांशी. मुखी नाम याचा अर्थ मुख म्हणजे देह आहे ना आपला, देहामध्ये असतानाच मोक्ष आहे. आणि हाती मोक्ष म्हटलंय म्हणजे नाम घेत राहिला तर मोक्ष निश्चित आहे. आणि मग मोक्ष कशाला म्हणतात त्याची अनेक व्याख्या केल्या आहेत. आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं. ममई वंशो जीवलोके आपल्याला 15वा अध्याय सर्वांना माहिती आहे. पण मी तो म्हणजे अहम ब्रह्मास्मी तत्वमसी याचा बोध शाब्दिक नव्हे अनुभूतीच्या पातळीवर होत असेल तर त्याला मोक्ष म्हणतात. आणि महात्मा गांधींची एक व्याख्या मला फार आवडते, तीही सांगतो. ते मोक्ष
या दोन अक्षरांचा अर्थ लावून मोक्षाची व्याख्या करतात। मोह म्हणजे मोह आणि क्ष म्हणजे क्षय। मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष। तो सांगायला सोपा आहे, मोहाला कधी मोहाचा क्षय अजून झालेला नाहीये, मोह संपलाच कुठे। मी काय म्हटलं आपल्या लक्षात आलं असेल। मग वैकुंठीचा देव सावतोबा सांगतात की फक्त नाम घ्या, नामधारकासाठी तो इथे वैकुंठीचा देव कीर्तनात येतो। नाहम वसामी वैकुंठे योगिना हृदये रवो मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद, सर्वांना प्रमाण माहिती आहे, तो आजही इथे येतो। आमच्या ज्यांची सेवा आता करतोय त्या श्री महाराजांनी म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराजांनी हेच तत्व आम्हाला सांगितलंय। वेद सांगे गरजून कलियुगी हरिकीर्तन, आत्मज्ञानाची खूण मुखे घेई नामस्मरण, वेद सांगे गरजून कलियुगी हरिकीर्तन। श्री महाराजांचं प्रमाण आहे प्रत्यक्ष। हे सगळं झाल्यावर होईल काय, तो प्रत्यक्ष आल्यानंतर दिवाळीच होणार आहे। सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, प्रेमे वनमाळी चित्ती धरो। आणि अंतिम चरणामध्ये सावतोबा फलश्रुती सांगतायत आणि आम्हाला आदेश देत आहेत, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेणे मुक्तीद्वारा बोळंगती। चारी मुक्ती समोर येतील, फक्त नाम घेत राहा। हरिपाठ सर्वांचाच पाठ आहे। देवाची ये द्वारे ओभा क्षण भरी, देवाची ये द्वारे उभा क्षण भरी, तेणे मुक्ती चारी साधिलेल्या, तेणे मुक्ती चारी साधिलेल्या, तेणे मुक्ती चारी साधिलेल्या। आता सावतोबांनी सांगितलेला जो मार्ग आहे तोच माऊली आम्हाला सांगतायत ना ध्रुवपदामधनं। वा वा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, वा वा, ओ हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी। हाच उपाय आम्हाला दिलाय। पण आम्ही संतांना सांगतो तुमचं बरं हो, तुम्ही संत आहात, तुमच्या मागे काही व्याप नाहीत। आमचा प्रपंच अजून चालू आहे, आमच्यावर व्यवसायाची जबाबदारी आहे, नोकरी आहे आमची। आमचा बॉस तुम्हाला माहित नाहीये, 2 मिनिटं उशीर झाला तर ऑफिस डोक्यावर घेतो। माऊली आम्हाला स्पष्ट सांगतात 3ऱ्या चरणात, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारे बायास। अरे असशील तसा बस, संसार करत राहा, प्रपंच करत राहा, पण नाम घे। मी फक्त मोह आवडतो, एक फक्त श्लोक सांगतो बुद्धांन वामन पंडितांचा, आम्हाला केलेला प्रापंचिकांना आणि महाराजांचा त्यासाठीच अवतार होता। वामन पंडितांनी स्पष्ट सांगितलंय, संसार कामा करिता रिकामा, होशील केव्हा भजशील राम, आता तरी तू धरी एक नेमा, कामात कामा भजशील राम। सद्गुरुनाथ महाराज की जय। अरे काम करत राहा, पण काम करता करता त्याचं नाव घ्यायला काय अडचण आहे। मी एक सहज उदाहरण सांगतो, कुठल्याही ऑफिसमध्ये जा, काम चालू असतं पण बोलणं बंद नसतं का हो, काल लवकर गेले, एकीकडे चालू असतं पण बोलणं सुरू आहे ना तिथे। अहो सर्वात मला कौतुक वाटतं ते घराघरातल्या माता भगिनींचं, मुलाला 10 सूचना दप्तर भरण्याच्या चालू असतात। तो डबा घेतलास का, ती होमवर्कची काल वही, तुझं अस्ताव्यस्त पडलेलं असतं, एक वस्तू तुझी जागेवर पडलेली नाही, मिळत नाही कधी, हे सगळं करताना फोडणी वगैरे, आणि तरी चव नाही बदलतो। माझ्यासारख्याला काही करायचं असेल की व्यास काका आम्ही ते प्रमाण बघतो, हे किती ग्रॅम ते किती ग्रॅम, आणि तरी वाटोळच होतं सगळ्याचं, ते सोडून द्या। बस ते करत असताना बोललेलं चालतं, नाम घ्यायला अडचण काय। म्हणून आम्हाला सावतोबा सुद्धा नेमकं हेच सांगतायत, आणि महाराजांनी हाच आग्रह धरण्यासाठी अवतार जो घेतलाय तो यासाठीच घेतला की बाबांनो तुम्ही प्रपंचात आहात, मान्य आहेत, समर्थांचाच तो खरं पुढचा अवतार आम्ही मानतो,
आपल्याला सर्वांना कल्पना आहे, समर्थ रामदास स्वामींनी पूर्ण ब्रह्मचर्य पाळलं. मग आमच्यासारख्याला वाटलं असं केलं तरच रामाची प्राप्ती आहे का, मगच रामांची भेट आहे का. दुसरा अवतार घेतला की अरे प्रपंचात आहेस ना, हरकत नाही, विवाह झालाय हरकत नाही, जबाबदारी आहेत प्रपंचाच्या हरकत नाही, तरी सुद्धा नाम घे. फक्त पुढे जाताना एकच सांगतो, मला एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता, महाराजांची इथे पण प्रतिमा आहे बघा, हातामध्ये स्मरणी आहे त्यांच्या. मी जपमाळा शब्द महाराजांच्या बाबतीत कधीच वापरत नाही, ती स्मरणी आहे त्यांच्या हातात. मला एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला, सहज असं मोबाईलमध्ये त्यांनी आपल्या सद्गुरू म्हणून असतोच ते दर्शनासाठी नित्य दर्शनाची व्यवस्था, त्यांनी विचारलं हे काय आहे, कोण आहे ते. अरे म्हटलं हे सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज आहेत, गोंदवलेकर महाराज म्हणून ओळखतात सगळे त्यांना. मग तुमचे सद्गुरू आहेत का. अरे म्हटलं माझे सद्गुरू म्हणजे मला त्यांनी अनुग्रह दिला आहे. म्हटलं हे माझं भाग्य आहे. आपण अनेकदा म्हणतो मी यांना गुरु केले, आपण कोण गुरु करणार हो, त्यांनी मला शिष्य बनवून घेतलंय, हा त्यातला खरा भाग आहे. आणि मग त्याला सांगितलं, म्हटलं त्यांनी आम्हाला श्रीराम जयराम जय जयरामचा जप आहे तो नियमित करायला सांगितलाय. पण त्यांनी इतका स्वाभाविक प्रश्न विचारला, सर मग त्यांच्या हातात काय जपमाळ दिसते ती. अरे म्हटलं त्याला आम्ही स्मरणी म्हणतो, ते आम्हाला स्मरण करून देत आहे. कशासाठी, तर त्याची दोन कारणं फक्त सांगतो आणि आजचा पूर्वरंग थांबवतो. एक, तुकाराम महाराजांचंच प्रमाण सांगतो, अर्भकाचे साठी पंते हाती धरले पाठी. अर्भकाला शिकवण्यासाठी, लहान बाळाला शिकवण्यासाठी जे शिक्षक असतात ना, पूर्वी धूळपाटी होती, आता शिक्षणाची धुळधाण झाली सोडून द्या, पाटीच उरली नाही आता कुठली. अनेकांनी लोकमान्य टिळक सुपारी खायचे म्हणून सुपारी खायला सुरुवात केली. आपण नेहमी ऐकतोय लोकमान्य टिळकांचा कित्ता नाही गिरवला, आडकित्ता हातामध्ये नक्की घेतला. पण नेमकं आम्हाला कळतं की अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी, आम्हाला शिकवण्यासाठी अरे असा जप करायचा असतो, अशी स्मरणी हातात ठेवायची. आणि दुसरं कारण एक सांगू, ते सांगताना खरं तर मला नेहमी शरम वाटते, तेवढी सांगतो आणि खंत व्यक्त करून थांबतो. महाराजांना एकदा प्रश्न विचारला होता, महाराज तुम्ही पण जप करता का. महाराज देहावस्थेत असताना, वाणी अवतारात नाही देह अवतारात असताना महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्हीही जप करता. महाराज म्हटले करतो. किती करता. आम्ही सोयीने ऐकतो बरं का. अनुग्रह घेताना आम्हाला सांगितलं जातं तिथे गोंधळात, किमान एक माळ, किमान शब्द आम्ही पुसून टाकतो, एक माळ ती झाली तरी शिकार झाली असं म्हणतो, किमान शब्दच काढून टाकतो. आता महाराजांचं वाक्य आहे का, ते म्हणले प्रत्येक श्वासागणित जप सुरू असतो. मग ते म्हणले महाराज तुम्ही काय जप करता. आणि महाराजांनी दिलेलं उत्तर असं आहे, अरे मी ज्यांना अनुग्रह दिलाय ना ते त्यांची जबाबदारी नाही पूर्ण करत, ते राहिलेलं जप मला नको का गुरु म्हणून करायला पूर्ण. काय वाक्य आहे होय. ज्यांनी ज्यांनी अनुग्रह घेतलाय माझ्यासारख्या प्रत्येकाने याची जाणीव ठेवली पाहिजे की अरे मी जर जप केला नाही तर महाराजांना ते काम करावं लागतंय, नको त्यांच्यावर ही वेळ आला. त्यापेक्षा महाराज आजच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने एवढंच मागणं मागूया की आमच्याकडनं जप कमी नको व्हायला, आणि तो त्यांच्याच कृपेने होणार आहे. त्यामुळे त्यांच्याच चरणाशी ही प्रार्थना ठेवतो आणि आजचा पूर्वरंग आटपून घेऊया. बोलण्यासारखं खूप आहे पण चरित्रामध्ये मला महाराजांचंच चरित्र आज मांडायचं आहे, म्हणून पूर्वरंग संपवताना मूळ अभंगामध्ये सावतोबा नेमके काय म्हणाले तेवढं ऐकूया. वा, नामाची बळे न भिऊ सर्वथा, नामाची बळे न भिऊ सर्वथा, नामाची बळे. काळी काळाचे माथा सोटे मारू, काळी काळाचे माथा सोटे मारू, नामाची बळे न भिऊ सर्वथा, नामाची बळे. सावता म्हणे
ऐसा भक्ती मार्ग धरा, सावता म्हणे ऐसा. वा. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेणे मुक्तिद्वार ओळंगते, तेणे मुक्तिद्वार ओळंगते. नामाची या बळे न भिऊ सर्वथा, नामाची या बळे, नामाची या बळे, नामाची या बळे न भिऊ सर्वथा. सद्गुरुनाथ महाराज. मध्यम मध्यम करू ना. हा हो अगदी अगदी. श्रीराम श्रीराम.
वा वा वा, खूप छान, खूप छान. संस्थान दैवली, रायगड कीर्तन संकुल आणि कर्जतचा सोहम समूह या तिघांच्या विद्यमाने इथे आपण दर महिन्याच्या पहिल्या रविवारी जी कीर्तन सेवा करतो याला आज 6 वर्ष पूर्ण झालेली आहेत. वा. आणि या 6 वर्षामध्ये आज जे कीर्तनकार इथे आहेत श्रीराम पुरोहित यांचं 4थं कीर्तन हे इथे आहे. त्यामुळे त्यांची ओळख करून त्याची काही गरज नाही, कारण ते कर्जतचेच आहे, सर्वांना माहिती आहे. परमेश्वरांनी एकाच माणसाला किती ओतून दिलेलं आहे, भरभरून दिलेलं आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीराम पुरोहितचं आहे. ते प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत, शिक्षक आहेत, पत्रकार आहेत, काय नाही ते विचारा, सगळं त्यांना परमेश्वराने दिलं आणि सगळ्यामध्ये टॉपला आहे. ही त्यांची कीर्ती आहे. त्यामुळे त्यांची वेगळी काही ओळख करून द्यायची गरज नाही. ह्याच्यानंतर आपण ह्या मध्यंतरामध्ये असं सांगतो की पुढच्या कीर्तन कधी आहे आणि कुठचं आहे, कोणाचं आहे. तर याच्यानंतरचं कीर्तन जानेवारीच्या पहिल्या रविवारी 4 तारीख आहे आणि त्यावेळेला पनवेलच्या सुखदा घाणेकर ह्या आहेत आणि त्यांचं साधारणपणे 8 महिन्यापूर्वी इथे होऊन गेलेलं आहे आणि अप्रतिम कीर्तन झालेलं आहे. ते त्या मुलगीच म्हणतो, काही लहान मुलगी आहे, जशी लग्न झालेलं आहे पण मुलगीच आहे ती. आणि तिचं कीर्तन म्हणजे नाट्यसंगीताचा भरपूर अभ्यास आहे, खणखणीत आवाज आहे, स्पष्ट बोलणं आहे आणि हिंदू धर्माबद्दल प्रचंड विश्वास आणि आदर असलेली आहे. तिचं कीर्तन ऐकायला मिळणं ही एक पर्वणी आहे. तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी त्या कीर्तनाला जरूर या आणि त्याचा अनुभव घ्या. गेल्या वेळेला तिचं जेव्हा कीर्तन झालं ते संपल्या श्रीरामला आणि आम्हाला सर्व लोकांना तिने सांगितलं ह्या ताईंचं परत एकदा ठेवा ना असं ज्या 4-5 जणांनी सांगितलं. त्यातलं एकच नाव मी आता सांगतो, दुर्दैवाने त्या आपल्यात नाहीये. प्रत्येक कीर्तनाला इथे बसायचे भाऊ वांसळे म्हणून, तर ते प्रत्येक कीर्तनाला असायचे. त्यांनी पण सांगितलं या ताईंचं पुन्हा एकदा ठेवा. आता ते पुन्हा ठेवलेलं आहे पण भाऊ नसतील, पण आपण सर्वजण मुद्दाम हजर राहू आणि त्या कीर्तनाचा आस्वाद घेऊ. धन्यवाद. धन्यवाद. मध्यमच ठेवा. दोन मिनिटं गजर करूया आणि लगेच आख्यानाकडे जाऊया. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला. राम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम
जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम श्री राम जय राम जय जय 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 राम राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम वाह राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ तीनचाच राहू अवतारच काही वेळा असे येतात की त्यापूर्वी जगाच्या नकाशावर फारसं प्रचलित नसलेलं ठिकाण ते जगात सगळ्यांना माहिती होतं. अशीच नेमकी एक भगवंताची विभूती तिथे अवतरली, ज्यांचाच आज आपण पुण्यतिथीचा दिवस साजरा करतोय. त्यांच्या आख्यानाचा अगदी धावता आढावा घेत एक प्रसंग फक्त आपल्या समोर त्यांच्याच रूपाने मांडूया. गोंदवलया ग्रामी असती ही सुद्धा आमच्या कराडकर यांची चाल बर का. गोंदवलया ग्रामी असती गोंदवलया गोंदवलया ग्रामी असती कुलकर्णी ब्राह्मण हो कुलकर्णी ब्राह्मण घराण्यात हो विठ्ठल भक्ती घराण्यात हो विठ्ठल भक्ती अति सात्विक वर्तन घराण्यात हो विठ्ठल भक्ती अति सात्विक वर्तन गोंदवलया ग्रामी असती. वाह, कराडकरांनी बांधलेली अप्रतिम ही चाल आहे खरी. पद फक्त श्री महाराजांच्या कृपेने या आख्यानातली त्यांनीच करून घेतलेली पद आहेत, स्वकृत पद आहेत, पण चाल मात्र ही पारंपरिक पठडीतली चाल ज्याला आपण म्हणतो. आणि मला कल्पना आहे या मंदिरातले निम्म्याच्या वर श्रोते असे आहेत की ज्यांनी पठडीतली कीर्तन पूर्वीची ऐकलेली आहे. आणि आता दुर्दैवाने यातल्या बऱ्याचशा चाली संपत चालल्या.
आणि माझं कारोळकर साहेबांच्या मागे बोलणं झालं, आता सिनेमातल्याच चाली जास्त करून कीर्तनात यायला लागल्या. पूर्वी असं व्हायचं, कीर्तनातली ऐकलेली चाल ही चित्रपटात जायची. ही चाल अशीच होती खरी. गादीला मर्यादात म्हणून म्हणत नाही, पण कलाकार मंडळी पण इथे आहे, रसिक मंडळी आहे, त्यांना लक्षात आलंच आहे. एकदा व्ही शांताराम एका कीर्तनाला गेले होते आणि ही चाल ऐकली आणि आवडली आणि लक्षात असं आलं की ही चाल चित्रपटात चांगली आहे, विसरू नये. मग या चालीला त्यांनी नंतर पिंजऱ्यामध्ये अडकवून ठेवली. वा, अवतार केव्हा झाला महाराजांचा? माघ शुद्ध द्वादशी येती, माघ शुद्ध द्वादशी येती. आता ऐकताना तर ते गाणं नका आठवू. ती चाल पुन्हा सांगतो, इकडनं तिकडे गेलेली आहे, तिकडनं इकडे नाही आली. वा, त्याने आठवण करून दिली बघा एक बरोबर. माघ शुद्ध द्वादशी येती, नाव असे गणपती, ओ नाव असे गणपती, जड जीवांच्या उद्धारास्तव. जडजीव आपल्या समोर उभा आहे एक त्यातला, माझ्यासारख्या जडजीवांच्या उद्धारासाठी प्रत्यक्ष आले, म्हणून ते वर्णन असे. जड जीवांच्या उद्धारास्तव देवचिते अवतरती, जड जीवांच्या उद्धारास्तव देवचिते अवतरती. गोंधवलया ग्रामी असती, गोंधवलया ग्रामी असती. साथ संगत अशी असते ना की जे कलाकार आहेत त्यांना कल्पना आहे कीर्तनकाराचं काम खूप सोपं होतं, सांगावंच लागत नाही काय हवंय म्हणून, त्यांना बरोबर तवरनं ताकबत ओळखतात. घराण्यामध्ये विठ्ठल भक्ती आणि गंमत अशी होती की कुलकर्णी हे वतन होतं. एक सांगू आपल्याला, वतन मिळाल्यानंतर थोडी डोक्यात काही जणांची हवा जाऊ शकते, पण महाराजांचं कुटुंबच असं होतं, लिंगोपंत त्यांचे आजोबा प्रत्यक्ष. कुलकर्णी हे वतन मिळाल्यानंतर इतक्या वेगळ्या स्वरूपाचं सगळ्यांची वर्तन. एकतर सतत प्रत्येक एकादशीला रात्रभर जागरण, आपल्या मंदिरात जसं पूर्वीपासूनची परंपरा आहे, रात्रभर जागर भजन पहाटेपर्यंत. आणि पहाटे भैरवी झाली की मग एकादशीचं व्रत पूर्ण झालं, मग द्वादशीचा उपवास सोडायचा. आमच्यासारखा महाराज गळ्यात माळ आल्यापासून एकादशीचं व्रत करतो, पण घरात सारखं विचारतो साबुदाणा किती आणलाय, रताळे आणलेत का, खजूर आणलाय का, सफरचंद, केळी, दूध जरा थोडं जास्त घे, उपवास आहे. एकादशीला अन्न सुद्धा सेवन करून तुकोबांनी बजावलंय. आम्ही असा उपवास, खरं सांगू, तुकोबांचं आम्ही फक्त नाव घेतो, त्यांचं ऐकलं ना तर मोठी पंचायत आहे. देती घेती नरका जाती म्हटले, एक तरी कीर्तनकार माझ्या सकट आहे का हो असा? जेथे करावे कीर्तन तेथे न सेवावे अन्न, आदेश आहे. आम्ही मात्र आधीच कळवतो, भागवत काका, कारोळकर काका, मेडी काका, तेरे देसाई काका, एक काम करा, मला आल्या आल्या जरा गरम मसाला दूध लागतं. आणि काही वेळा लागतं सांगत नाही बरं का, मला सवय आहे. म्हणजे त्यांनी ओळखायचं की व्यवस्था करायला सांगितले. काय गंमत आहे बघा ही विठ्ठल भक्ती घराण्यामध्ये. आणि सतत हीच परंपरा आहे. सतत कुलकर्णी वतन असून सुद्धा एखादं आध्यात्मिक वातावरण कसं टिकवावं हे आदर्श परिवाराकडनं घ्यावं. आणि अशाच घराण्यामध्ये, फार चरित्रात पूर्व भागात नाही मला थांबता येणार, रावजी आणि गीताबाई म्हणजे लिंगोपंतांचे चिरंजीव, तेही नंतर कुलकर्णी वतन खूप छान सांभाळत होते. आणि नेमक्या महाराजांच्या मातोश्री ज्या होत्या, इकडे सासरी आल्यानंतर विठ्ठल भक्ती घरामध्ये, आणि त्यांच्या माहेरी म्हणजे महाराजांच्या मातोश्रींच्या माहेरी रामभक्ती होती.
दासबोधाचं नित्य पारायण घरात व्हायचं आणि सतत श्रीराम जयराम जय जयरामचा जप घरामध्ये व्हायचा. काय संगम असेल विचार करा बरं. या दोन दैवतांमधला संबंध आपल्याला समर्थाने दाखवून दिलाय ना. पंढरपूरला गेले आणि येथे का रे उभा श्रीरामा मनमोहन मेघश्यामा असं विचारले ना. म्हणजे आम्हाला ते वाटतं हा पांडुरंग तो राम, संतांना नाही फरक वाटत. संतांना सगळं आराध्य दैवत एकच वाटतं त्यांचं. हे सगळं असं होत असताना महाराजांचा जन्म कुठल्या दिवशी नेमका व्हावा, एकादशीचं पारणं सोडताना, आणि तो सुद्धा महिना माघ. आपण अनेकदा शब्द वापरतो माघ. माघ खरं म्हणजे MA संस्कृत शिक्षिका जिथे बसल्यात, मुलगी असते तरी सुद्धा ती शिक्षक आहे बरं का. मी चुकलो तर मला भीती एवढीच असते, घरी गेल्यावर ऐकायला लागू शकतं, बाबा हे असं नव्हतं, त्याचा अर्थ असं होता. त्यास काका साक्षीला आहेत, त्यांना कल्पना आहे, येऊ शकतं की नाही इकडनं. मा अघ असा शब्द येतो. मा म्हणजे नाही आणि अघ म्हणजे पाप. ज्यावेळी पाप नाहीसं होतं ना त्यावेळी माघ महिना अवतरतो आणि मग त्यावेळी भगवंताचा अवतार होणारच आहे. आता लक्षात येईल, आम्ही अनेकदा माघ शब्द वापरतो पण त्याचा अर्थच आम्हाला लक्षात येत नाही. या माघ महिन्यामध्ये शुद्ध एकादशी झाली आणि एकादशीला नामघोष सगळा सुरू होता. रात्रभर भजन झालं. गीताबाईंना कळायला लागल्या. रावजींना सुद्धा थोडंसं दडपण आलं की काही त्रास होतं का. त्यांनी सांगितलं चिंता नका करू, भजन चालू ठेवा. आणि पुढे जाण्यापूर्वी सांगतो, आपण म्हणतो बा डोहाळ्या लागतात. माझ्यासारखा गर्भ जेव्हा आईच्या उदरात वाढतो ना तर आईला बटाटे वडे पण खावेसे वाटतात. पण महाराजांचा गर्भ जेव्हा आईच्या उदरात वाढत होता त्यांना नाम ऐकूयचं कोणीतरी कानात, हे मी माझ्या मनाने नाही सांगत, ते चरित्र काढून पहा, कानात कोणीतरी श्रीराम जयराम जय जयराम म्हणते असा भास सतत व्हायला लागला. आता लक्षात येईल महाराजांचा काय अधिकार असेल. आणि बरोबर माघ शुद्ध द्वादशीला महाराज प्रत्यक्ष अवतीर्ण झाले. अवतार महाराजांनी घेतला. खूप सांगण्यासारखं, मी बालपणात फार थांबत नाही, पण एक मुद्दा म्हणून सांगतो की साधारण शाळेत जाण्याचं वय जेव्हा आलं, आपल्याकडे हल्ली 8व्या वर्षी मुंज करतात. कारण काका आपल्याला कल्पना आहे, पत्रिका बघणं लाभणं वगैरे फार काही बघायला नाही लागत. पण खरी मुंज पूर्वी 5व्या वर्षी करायचं आणि त्याला गुरुगृही पाठवायचं. मौंजी बंधन असं खरं तर नाव आहे. आणि व्रतबंध, तो व्रतात बद्ध होतो. खरं तर तो बंधन येतं एक प्रकारचं, व्रतबंध होतो. आणि गुरुजींना तो प्रश्न विचारतो पहिलाच, वेद किती येते. त्यांनी सांगितलं 4 वेद. ते म्हणजे अरे एकेका वेदाला एवढी वर्ष झाली. महाराजांच्या लहानपणी मुखात बाहेर पडतंय, एवढा वेळ घेऊन आलंय कोण म्हणते. काय वाक्य असेल विचार करा. एवढा लहान मुलगा म्हणतोय एवढा वेळ घालवायला वेळ कोणाकडे म्हणतो. म्हणून आता लक्षात येईल की योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म हरिपाठात माऊली का म्हणाले, फक्त हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. महाराज त्याचसाठीच अवतीर्ण झाले होते. अण्णा खर्शीकर नावाचे शिक्षक आपल्या सर्वांना माहिती आहे. मी तर नेहमी सांगतो गरवारे काका की माझ्यासारखा शिक्षक नव्हता त्यावेळी बरं झालं. मला ते परवडत नसतं शिक्षक महाराजांचं होणं. अहो यांचा असा विद्यार्थी मिळाल्यानंतर शिक्षक काय शिकवणार त्याला. त्यांनी भरभर शिकून घेताना सांगितलं गुरुजी पुढचं शिकवा. ते म्हणले माझ्याकडचं संपलं, आता संपलं सगळं म्हणले. असाच जर विद्यार्थी आपल्याला जर एखाद्या शिक्षकाला भेटला, काय शिक्षकाच्या पोटात गोळा येणं, आता शिकवण्यासारखं काही शिल्लकच नाही म्हणले तुला. आणि यांनी सगळ्या मुलांना गोळा करावं, श्रीराम समर्थचा कित्ता गिरवायला लावावा. श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम जयराम जय जयरामचा जप मुलांकडनं करून घ्यावा. सगळं चालू होतं. आणि लक्षात असं आलं, एके दिवशी मी बरोबर एखादा प्रसंग सांगतो आणि मुख्य प्रसंगाकडे जातो. लिंगोपंत म्हणजे आजोबा, त्यांच्या शेजारी नातू झोपायचा. आणि एके दिवशी रात्री मध्यरात्री सहज आजोबांना जाग आली. आणि आजोबांना काळजी असतेच ना नातवाची, दुधावरची साय आहे शेवटी. म्हणजे आम्ही सुद्धा गमतीत विचारायचो कधीतरी, बाबा तुम्ही आम्हाला ओरडायचं एवढं, याला नाही ओरडत. आई किंवा बाबा सहज सांगायचे, अरे ती दुधावरची साय आहे, तू झालास ना आजोबा की तुला कळेल, तोपर्यंत नाही कळणार. आई मुलाला ओरडेल, नातवाला नाही ओरडत. जाऊ दे रे, लहान आहे अजून तो. हे मुलाच्या बाबतीत काका न्याय नसतो बरं का, तो मुलाला शिस्तच असते तिथे. आणि लिंगोपंत अचानक जागे होतात, कारण बाळ खट्याळे माहिती आहे. आणि एक सांगू तुम्हाला, वेळ नाही म्हणून मी सांगत नाही, महाराजांचं चरित्र काढून पहा. गोंदवल्याला जे नेहमी जातात त्यांना कल्पना आहे, खाली तर महाराजांचं अधिष्ठान आणि वरती देहुडाचरणी असलेली आमची गोपाळकृष्णांची मूर्ती आहे.
त्याचं वर्णन असं केलं जातं की हृदयात राम असला पाहिजे, म्हणजे तत्वानीच निष्ठेनीच वागलं पाहिजे, पण बुद्धी मात्र कृष्ण नीती असली पाहिजे. बावळटासारखं वागणं महाराजांनी नाही शिकवलं. आता लक्षात आलं असेल, कृष्ण नीती असली पाहिजे म्हणून डोक्यावर कृष्ण आहे, पण तो कृष्ण नटखट आहे हो. कृष्ण कन्हैया लहानपणापासून त्याच्या लीला माहिती आहेत. महाराजांच्या सगळ्या लीला अशा होत्या, मी जबाबदारीने सांगतो. एक वेळ अशी आली होती की मातोश्रीने सांगितलं, तू आता गाई घेऊन चरायला घेऊन जा बाबा, तू नको काही करू, तुझ्याबद्दल तक्रारीच भरपूर आहेत. सगळे प्रसंग कृष्ण भगवंतांच्या गोकुळच्या लीलेसारखे पुढचे. आणि लिंगोपंत जेव्हा जागे होतात, रात्रीचा 1 वाजलाय, चाचपून बघितलं, नातूनही शेजारी, कंदील होता बाजूला, वात मोठी केली, बघितलं खाली पडला तर नाही ना कॉटवरनं, पलंगावरनं, बघितलं इथे नाही, खोलीच्या बाहेर गेलाय का. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली, घरात कुठेच नाही, गेला कुठे. आणि मग सगळीकडे शोधल्यावर कुठेच सापडेना गावात. आणि एकाच्या लक्षात आलं, नदीच्या बाजूला स्मशान आहे, तिथे डोंगर वगैरे, तिथे गेला नसेल ना. आणि तिथे बघायला सगळेजण तिथे गेले. लिंगोपंत आजोबाही स्वतः तिथपर्यंत गेले. आणि नदीच्या बाजूला गेल्यानंतर दिसलं काय, सरिते काठी मध्यरात्री श्री सरिते काठी मध्यरात्री श्री सरिते काठी. वा, सरिता म्हणजे नदी, तिच्या काठी. सरिते काठी मध्यरात्री श्री गुहेत जाऊन बसती, गुहेत जाऊन बसती, गुहेत जाऊन बसती. वा वा वा. दिसलं काय नेमकं आजोबांना ते सांगतो आता. हा गणू, आजोबांनी हात मारण्याचं नाव, लौकिक अर्थाने नाव गणपती, आणि आवडीचं आराध्यदैवत रघुपती. ध्यानावस्थेत बसलेलं होतं, वय 8 वर्षाचं बालक, आणि ध्यानमग्न अवस्थेमध्ये. आणि पंतांना पाहिल्यावर त्यांनाही गहिवरलं गेलं. ध्यानमग्न ती मूर्ती पाहुनी, ध्यानमग्न ती मूर्ती पाहुनी. वा, ध्यानमग्न ती मूर्ती पाहुनी, ध्यानमग्न ती मूर्ती पाहुनी. वा वा. ध्यानमग्न ती मूर्ती पाहुनी, पंत ही गहिवरती रामा, पंत ही गहिवरती. ध्यानमग्न अशी मूर्ती पाहिली आणि पंतांना गहिवरून आलो. पंतांनी एकच प्रश्न विचारला, बाळा, अरे मध्यरात्रीची वेळ आहे, अंधार आहे इथे, आणि आजच्यासारखे दिवे नव्हते हो, अंधारच होता. अरे बाजूला स्मशान आहे इथे, गुहेमध्ये साप विंचू असे प्राणी असू शकतो, तू एकटा येऊन बसलास, भीती नाही वाटली तुला. 8 वर्षाचं बालक उत्तर देते, आजोबा इथे कोण कोण आहेत? ते म्हटले एकटा. मग एकटा असताना घाबरायचं कोणाला? हा प्रश्न मीराबाईंनी केला होता बरं का. आणि ते म्हटले, तर कोणी आलं तेवढं तर येईल त्याच्यामध्ये, पण माझ्यात जो आहे तोच राम त्याच्यात आहे, मग घाबरायचं कोणाला? 8 वर्षाचं बालक सांगते हो, सांगताना अंगावर काटा आहे. आम्ही 8वर 0 येईपर्यंत सुद्धा आम्हाला ही जाणीवच होत नाही ना की यांच्यात आहे तोच माझ्यात. आम्ही फक्त प्रमाण सांगतो, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान सर्व घटी पूर्ण एक नांदे. खरंच एक नांदे, याची अनुभूती नुसती शाब्दिक नाही, प्रत्यक्ष घेत होते. घाबरायचं कोणाला? आणि छानपैकी जप चालला होता, ध्यानमग्न होते. आणि लक्षात आलं आजोबांच्या की ही वेगळीच काहीतरी विभूती आपल्या घरात आली. लहानपणापासून हे सुरू आहे. बालपणी सुरू नाम साधना, बालपणी सुरू. पुढचं काही चरण सांगण्यापूर्वी एक सांगतो मात्र, हे महाराजांनी मगाशी सांगितलं, महाराजांनी दिलेली मला पद आहे ती खरी, पण अनेकांच्या मनात हे चरण ऐकल्यावर लक्षात येतं, काय भाग्यवान आहे तो महाराज. लहानपणी नामसाधना सुरू आहे,
आम्ही अनुग्रह 60 नंतर घेतलाय आणि आता आमचा जग सुरू झालाय. मग आम्हाला उपयोग होईल का नाही होणार? संप्रदायातले अनेक मंडळी इथे आहेत म्हणून सांगू प्रमाण आपल्याला. विश्ववंद्य जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. अरे मागे काय झालं सोडून द्या, आता घेताय ना. आता परमेश्वराच्या दरबारात मी जामीनदार म्हणून उभा आहे म्हणतात, केव्हाही घ्यावं. आणि एक सांगू, नाम घेतलं ना जर त्याचं तर तो भक्ताला वाचवायला येतोच. मग भक्त कसाही असला तरी तो येतो आणि कसाही असला तरी येतो. सजन कसाया संगे मांस विकू लागे, प्रमाण माहिती आपल्याला. बालपणी सुरू नाम साधना, एकांती करी ध्यान धारणा, एकांती करी ध्यान धारणा. हर्ष जाहला सकल जनांना, हर्ष जाहला सकल जनांना. देव कृपा झाली, ओ देव कृपा झाली, ओ देव कृपा झाली. आणि खरंच देव कृपा झाली, सगळ्यांना जाणवलं. अशा प्रकारे सगळी वाटचाल सुरू असताना सद्गुरूंचा शोध सुरू झाला. आपल्याला सर्वांना माहिती आहे, 7 वर्षाचं वय असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराजही बाहेर पडले होते ना, कारण कीर्तनात ऐकलं होतं. आणि एक सांगू, आपण सगळे भाग्यवान होत. मी रायगड कीर्तन संकुल आणि सोहम समूह यांच्यापेक्षा दैवली विठ्ठल संस्थानला मनापासून कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो. मी धन्यवाद कोरडा शब्द नाही वापरत. दर महिन्याला आपल्याला इथे मेजवानी मिळते. पूर्ण मानसिक जडणघडण आपली या मंदिराच्या पवित्र वातावरणात होते. फार आपल्याला मोठं पुण्य इथे मिळते. आणि पुढे जाण्यापूर्वी सांगतो, नाथांनी प्रमाण दिले कारोळकर साहेब की आपण जेवढे श्वास घेऊन आलो आहेत ना ते तर राहणारच आहेत, पण कीर्तन प्रवचन भागवत पुराण हे ऐकताना ते श्वास त्या श्वासात मोजले नाही जात. ते बोनस म्हणून ॲडिशनल, म्हणजे ते ॲडिशनल शब्द त्यांचे नाही आहेत, हे अतिरिक्त श्वास आहेत. त्यामुळे त्यातला खर्च नाही होत, उलट त्याचं पुण्य वाढतं. म्हणून कीर्तन प्रवचनाला आलं पाहिजे, हे लक्षात आलं असेल. मी एवढ्यासाठी सांगतोय की सद्गुरु विण ब्रह्मज्ञान, नवे नवे सर्वता जाण, हे उपनिषदर्थी प्रमाण परमनिर्वाण सांगितले ऐकले आणि नाथ बाहेर पडले. नेमकं असंच झालं. एका भगव्या वेशातल्या रामदासी व्यक्तीला 9 वर्षाच्या गणूनी पाहिलं. मंदिरात बसला होता, ध्यान करत होता, जप करत होता. आणि त्याने विचारलं, भगवी वस्त्र का घातले? अरे सर्वसंग परित्याग केलाय म्हणले. कशासाठी? देवाचा साक्षात्कार होण्यासाठी. नाही झाला? काय सहज विचारलं, नाही झाला? ते म्हणले, अरे असा होत नाही, त्यासाठी सद्गुरु कृपा लागते, सद्गुरु कृपा लागते. एवढं डोक्यात बसलं गणूच्या. सुरत भाऊ होते दामोदर नावाचे आणि वामन म्हासुर्णेकर नावाचे बालमित्र होते. तिघांनी म्हणून विचार केला, बरं यांच्या बाकीच्या दोघांचा गणूवर विश्वास, गणू सांगतोय म्हणजे हे खरं आहे. तिघांनी ठरवलं आपण शोधायचं सद्गुरूंना. आणि तिघे निघाले. हो, तिघे निघाले. ते शोधत शोधत मजल दर मजल करत भरपूर ठिकाणी फिरले. शेवटी कोल्हापूरच्या, मी वेळ नाही म्हणून मी फार सांगत नाही सगळा प्रवास, कोल्हापूरच्या मंदिरात तिघे पोहोचले. तिथे बसले अंबाबाईच्या मंदिरातच प्रत्यक्ष, म्हणजे करवीर निवासिनी महालक्ष्मी. आणि मग बाकीच्या सगळ्यांना लक्षात आलं, पण दामोदरच्या लक्षात आलं की आपल्याला नाही एवढा वेळ घराच्या बाहेर. 9 वर्षाचं वय हो. मी एक सांगू, आत्ता सुद्धा आपण गेलो तरी घराची आठवण येते की नाही बघा बाहेर गेल्यावर. माणसं म्हणतात 4 दिवस बाहेर ठीक आहे हो, पण बाकी घर ते घरच. फक्त वाईट एवढंच आहे, ज्या मूळच्या घरात आलोय त्याचं स्मरण नाही ना राहत, तिकडे जायची इच्छा नाही होत ना आपल्याला. त्या घराचं विस्मरण झालंय म्हणून तर गोंधळलंय. घर ते घरच ना, मग तिकडच्या मूळच्या घरी जाण्याची ओढ लागली पाहिजे की नाही कधीतरी. आणि आम्ही फार डॅम्बिस होत. मी आपल्याला नाही म्हणत, मी आम्ही म्हणतोय, देव माझ्या घरी यावं असं नक्की वाटतं, पण मी देवाघरी जावं असं मला कधीच वाटत नाही. आपल्याला कळलं मी काय म्हटलं ते. वामन म्हटलं मी जातो, मला आता घरची आठवण. आणि वामन निघाला, घरी पोचला. शोधाशोध चालली होती आणि लक्षात आलं की हे तिथेच रावजी आले. शेवटी खूप सांगण्यासारखं आहे. रावजींना आणखीन एका ठिकाणी जावं लागलं. यांना एकाने दत्तक घ्यायचा निर्णय घेतला.
की एवढा चांगला तेजस्वी मुलगा हा दत्तकंठ निपुत्रिक होता. तो म्हटलं हाच आपल्याला भगवंताने दिलाय. रावजींनी त्याला हात जोडले की माझा मुलगा आहे, मी हात जोडतो, मला घेऊन जाऊ दे परत, मला विरह सहन होत नाही. शेवटी त्याचा नाईलाज झाला. महाराज पुन्हा घरी आले, पण पुन्हा शोधाशोधीला बाहेर पडले. कुठे कुठे गेले असतील, स्वामी समर्थांकडे गेले. स्वामींनी त्यांना कुशीत घेतलंय, अवघ्राण मस्तकाचं केलंय, सगळी कृपा केली. आणि आधीच सांगितलं होतं, स्वामी आपल्याला माहिती आहे स्वामी समर्थ हे अवलियाच होते. आपल्या शिष्याने एवढंच म्हणाले, तो येणार आहे, तो येणार आहे, तो आला बघा, तो आला बघा. आणि नेमकं ह्याचा प्रवेश गणूचा. आणि जवळ घेतलं कुशीत, डाळिंबानी भरलेलं ताट दिलं. महाराज तेव्हापासून अन्नदान जे सांगतात ना, प्रसाद म्हणून 4 दाणे घेतले आणि सगळं ताट जिथे जेवढे होते त्या सगळ्यांना वाटलं. माझ्यासारखा म्हटलं असता, मला दिलंय, स्वामींनी दिलंय, घेऊन जाऊ. चांगलं असतं हिमोग्लोबिन वाढवायला. त्यांना माणसांचं हिमोग्लोबिन रामरुपयाचं वाढवायचं होतं, म्हणून ते सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटलं. आणि ज्यांना तो मिळाला ते भाग्यवान. सगळ्यांकडे जाऊन आलो. समर्थांनी स्वामींनी एवढंच सांगितलं, बाळ सद्गुरू तुला मिळतील, पण मी नाहीये, तुझी योजना वरती ठरली, तुझे सद्गुरू तुला योग्य वेळ झाली की मिळतील. देव मामलेदारांकडे गेले, माणिक प्रभूंकडे गेले, राधाबाई नावाच्या फार मोठ्या कृष्ण भक्त होत्या, त्यांना भेटले, सगळीकडे जाऊन आले, सद्गुरू नाही मिळेल. आणि एक सांगू, सद्गुरूंची भेट होणं, विवेक चूडामणी ग्रंथ काढून पहा, आचार्यांनी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी लिहिलंच आहे, दुर्लभम त्रयमेवैतद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो सोपं करून, हे जगद्गुरूच होते आचार्य. दुसरे जगद्गुरू आमचे विश्ववंद्य संत तुकाराम महाराज. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. त्यांनी कृपा केल्याशिवाय संत भेटी होत नाही हो. आणि एक सांगू, सद्गुरू भेटल्याशिवाय ज्यांनी आपली भेट त्यांच्याशी करून दिली त्याला ओळखताच येत नाही. काय चक्र आहे बघा गंमतशीर. आधी त्यांची कृपा लागते म्हणजे सद्गुरू भेटतात, आणि सद्गुरूंची कृपा झाली की ओळखतात, अच्छा ज्यांनी आपली भेट घडवून दिली तोच भगवान परमात्मा आहे, तेच आपलं मूळ स्वरूप आहे. हे सगळं चक्र गंमतशीर आहे. शेवटी असं करता करता रामकृष्ण परमहंसांची पण भेट झाली. अनेक जण हा प्रसंग सांगत नाही. दक्षिणेश्वरी कुठे कुठे हा 9-10 वर्षाचा बालक फिरला असेल, ज्याला आपण आता कोलकाता म्हणतो. दक्षिणेश्वरी गेले, रामकृष्ण परमहंसांना भेटले, रामकृष्ण परमहंसांना साष्टांग दंडवत घातले. आणि रामकृष्ण परमहंसांच्या मुखातनं एकच वाक्य बाहेर पडलं, जवळ घेतलं आणि त्याला सांगितलं, बाळा गुरु मिळतील तुला, पण एक सांगू, तू तुझा खून कर, संपव, तुला गुरु मिळतील. वाक्य आपल्याला आश्चर्य वाटेल, मी नंतर सांगतो त्याचा अर्थ. आणि असं करता करता रामकृष्ण म्हणजे समर्थ संप्रदायातले श्रीरामकृष्ण नावाचे एक अधिकारी पुरुष भेटले. डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, अरे येहळगावला जा, तुझे सद्गुरू तिथे वाट बघतात. आणि एक सांगू, सद्गुरू जगात कमी नाहीत, सत्शिष्यच कमी आहेत. सद्गुरूंची नाही कमतरता हो, सत्शिष्य. म्हणून तर नरेंद्र किती वाट पाहायला लावलीस, असं रामकृष्णांनी स्वामी विवेकानंदांना नरेंद्र असताना विचारलं होतं, नरेंद्र किती वाट पाहायला लावलीस. हे पुढे जाण्यापूर्वी सांगू, आज पुण्यतिथीचा उत्सव आहे. सद्गुरूंची सेवा अशी घडावी ना की त्यांनी सांगितलं पाहिजे की माझ्या आवडता शिष्य हाच आहे म्हणून. तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचं पाऊल आज पडलं पाहिजे. आणि सद्गुरू प्रत्येकाचे व्यक्ती म्हणून वेगळे असतील हो, व्यक्ती वेगळी असली तरी तत्व एकच आहे, ती शक्ती एकच आहे. सद्गुरू कोण आहे ते नका बघू, आपापल्या सद्गुरूंचं स्मरण करून सांगतो की त्यांची कृपा व्हावी असं वाटत असेल तर त्यांना आवडेल असं केलं पाहिजे. आणि मग येहळगावला ते आले. खूप वेगळा प्रसंग म्हणून मी भराभर सांगतो. हेही बाललीला करणारे अवलियाच होते. एका जागी थांबायचं नाही येहळगावला. हा 10-12 वर्षाचा, त्यावेळी 12-14 वर्ष वय होत आलं होतं. धावत धावत गेले, विचारलं कुठे तुकामाई नाव मला सांगितलं, तुकाराम चैतन्य, त्यांना आपण सद्गुरू तुकामाई म्हणलो. आणि त्यांचंही वैशिष्ट्य बरं का, नंतर मी सांगायला विसरेन, त्यांनी सांगितलं याच्या पुढे माझं महात्म्य नको वाढू, समर्थांचं महात्म्य पोचवू. असं सांगणारा सद्गुरू एकतरी आज भेटेल का? सगळे सांगतील माझंच सांग नाव. आज गोंदवल्याला गेल्यावर आपल्याला या बाजूला दर्शन मिळतं सद्गुरू तुकामाईंचं, पण बाकी तिथे काहीच होत नाही. तिथे त्यांनी सांगितलं समर्थांचं म्हणून. काकडा म्हणताना सुद्धा आपल्याला माहिती आहे, सकाळी समर्थांचा काकडा म्हटला जातो, तुकामाईंचा काकडा नाही आहे तिथे. मी काय म्हटलं, ज्यांना गोंदवल्याला नेहमी येतात त्यांना कल्पना आहे काय सद्गुरू भेट व्हावी हो. आणि थोडक्यात सांगतो, अगदी एकाने सांगितलं ते असे भेटत नाही, ते कुठे गेलेत माहित नाही, ते केव्हा येतील माहित नाही. थांबतो म्हणला, लहान बाळ हो, गुहेच्या दाराशी थांबावं तसं थांबला.
आणि हे वाट पाहून आले आणि वाट पाहायला लावलं ते आणि हातात उसाचं दांडकं होतं आणि जोरात धावत आले आणि एवढंच म्हणले, कोण आहे रे तो मला भेटायला आलेला, थांब इकडे समोर ये, तुझा जीवच घेतो. मी खात्री देऊन सांगतो, मी कर्जतला धावत पळत पोहोचलो असतो. हातात दांडकं होतं, मजबूत शरीर यष्टी होती आणि चेहऱ्यावर असा अंगार दाखवत होते. हे धावत पुढे गेले, साष्टांग दंडवत घातलं. दंडवत याचा अर्थही लक्षात घेतला पाहिजे. मी जेव्हा साष्टांग नमस्कार करतो तेव्हा जमीन आणि मी याच्यात तसूभर सुद्धा अंतर राहत नाही. दंड सपाट जसं जमिनीवर पडतो ना, तेवढं सपाट होणं याला दंडवत म्हणतात. नाही तर साष्टांग नमस्कार आहेच आहे आमचा, पण दंडवत आमचा होत नाही सहसा. दंडवत घातलं आणि एकच वाक्य म्हटलं चरणावर मस्तक टेकवताना, महाराज हा जीव मी तुमच्या चरणी देतो. आता जीव घेतो म्हणजे खून करत होते का? तुझा अहम जो आहे ना तो आता संपव. आणि याने सांगितलं, मी अहम सोडला, तुमच्या चरणी समर्पित केला. ब्रह्मानंद महाराजांनी हेच तर केलं ना. नंतर षटशास्त्री होते आमचे ब्रह्मानंद महाराज, चरणावर मस्तक ठेवलं आणि उचलेच ना. महाराज म्हटले, अरे काय करतोय ब्रह्मानंद, उचलतंय डोकं. सगळं काढून घेतलं म्हणा मग उचलतो. आमच्यासारखा गोंधळत जाऊन सुद्धा सांगतो, 25 वर्ष कीर्तन करतोय बरं का. महाराज ओळखतात 25 जन्म याला घ्यायचे बाकी आहेत. अरे अनुग्रह घेतलाय सद्गुरूंसमोर, काय सांगतोय मी. माझा मुद्दा लक्षात आला असेल, मी माझा जीव देतो म्हटलं आणि ठेवून घेतलं. पण सहजासहजी केलं नाही. महाराजांच्या ज्या परीक्षा पाहिल्यात ना, त्यातली एक जरी परीक्षा पाहिली तर मी उत्तीर्णच नसतो झालो. पण पुढे जाण्यापूर्वी सांगतो, त्यांच्याच कठोर परीक्षा का बघितल्या गेल्या. मला मात्र सहज गोंधळाला अनुग्रह मिळाला. याचं कारण सांगू, विद्यार्थी ज्या योग्यतेचा असेल शिक्षक त्याला तसाच पेपर देतो. जड प्रश्न कोणाला विचारला जातो वर्गामध्ये, मेरिट मधला विद्यार्थी त्याला जड विचारायचं. अगदीच जो काठावर पास आहे त्याला नुसतंच सांगितलं, हा सांग बरं 3चा स्क्वेअर किती, 3 स्क्वेअर. तो 9 म्हटलाय, शाब्बास. त्याला वाटतं वा गुरुजी मला हो म्हणले, शाब्बास म्हणले. त्याला काय जड प्रश्न विचारणार हो. पुढे जाण्यापूर्वी एकच सांगतो, आज पुण्यतिथीचा दिवस आहे महाराजांच्या, म्हणून एखादं संकट, मी नामधारक असेल, मी अनुग्रहित असेल आणि कठीण संकट आलं, स्वतःला भाग्यवान आपण समजलं पाहिजे की आता मी वरच्या इयत्तेत गेलोय असं माझ्या सद्गुरूंना वाटलं, म्हणून जरा जड पेपर दिला. आम्ही लगेच हातपाय गाळतो आणि महाराजांना प्रश्न विचारतो, महाराज तुमचा मी एवढा अनुग्रह घेतलाय, मी जप करतोय ना, माझ्याच वाट्याला हे का. हा प्रश्न मनात आला की लक्षात ठेवायचा, अजून अनुग्रहाचा अर्थच कळला नाही. अनुग्रह या शब्दाचा तरी आम्हाला खरा अर्थ कुठे कळतो. या ब्रह्मापेक्षा तू अणुमात्र वेगळा नाहीस असा ग्रह अनुभूतीच्या पातळीवर जो करून देतो ना, तो मला अनुग्रह देत असतो. हा अनुग्रहाचा खरा अर्थ आहे. महाराजांनी त्यांना ठेवून घेतलं वेगवेगळे. साधं सांगितलं, डोहात उडी मारा, उडी मारली. 2 तास झाले बोलवलंच नाही आणि नंतर काही झालं नाही असं दिलं, गणू अरे बाहेर ये. सहज बाहेर आले. बाहेर का नाही आलास, तुम्ही उडी मार म्हटलं होतं, उडी मारून बाहेर ये नव्हतं सांगितलं. जमेल माझ्यासारख्याला हे. उडी मारली हो. अविचारेण तत्कार्यम असं शास्त्रातलं सूत्र आहे, ते इथे त्यांनी केलं. आता लक्षात आलं असेल, सगळ्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यावर रामनवमीला डोक्यावर हात ठेवला, समाधी अवस्था झाली, समाधी उतरवली, ब्रह्मचैतन्य नाव दिलं आणि गुरुमंत्र दिला, बीजमंत्र दिला, श्रीराम जय राम जय जय राम, आणि सांगितलं हेच धन तुला मी दिलंय, हे आता सगळीकडे वाट. अनेक प्रसंग आहेत, मी फक्त एक प्रसंग थोडक्यात सांगतो आणि उत्तरंग थांबवतो. हे रामनामाचं धन वाटण्यासाठी म्हणून महाराज जे निघाले, अनेक ठिकाणी गेले. त्यातले नर्मदा परिक्रमेला जेव्हा ते आले, मी एक सांगू, आताची नर्मदा परिक्रमा करणारे आपले उपाध्ये आहेत, अजूनही चालत जाणारी मंडळी आहेत. माझे एक मित्र आहेत बदलापूरचे, ते म्हणतात हा एवढं त्रास घेण्याचं काही कारण नाही, टुरिस्टमध्ये ते बुकिंग केलं ना, बसमधनं घेऊन जातात आणि आणून सोडतात. ते करू नये असं मी म्हणत नाही बरं का. ज्यांना नाही आता शारीरिक त्यांनी ते तरी करावं, पण नर्मदा मैयाची एकदा तरी भेट घ्या. नाही शारीरिक स्थिती तर करणार काय, ते तर ते, पण ज्यांची आहे ते कष्ट त्यांनी घेतलेच पाहिजेत. कारण देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी जे समर्थांनी म्हटले ना, ती निम्न पातळीवर देहबुद्धी येण्यासाठी म्हणून नर्मदा परिक्रमा आहे. आपोआप सगळं गळतो, देहबुद्धीच गळून जाते. आणि आता सांगतो, भिल्लांची वस्ती तिथे होती. वेळ कमी, आपण थोडक्यात तिथे थेट जाऊया. आणि महाराज चालले होते, अंगात भरजरी कफनी होती.
धडधाकट शरीर होतं. आपल्याला महाराजांचं माहिती आहे, सुरुवातीपासून गौरवर्ण आणि दष्टपुष्ट शरीर आणि चेहऱ्यावर तेज. अहो शेवटी ब्रह्मचैतन्य यांचं तेज वर्णन करण्याचं माझ्यासारख्या पामराची काय मती असेल आणि काय क्षमता असेल. तेज पाहिलं आणि ते जे किरात तिथे होते, भिल्ल होते, ते धावत पुढे आले. त्यातला एक जो प्रमुख होता तो पुढे आला. ठहरो. माझ्यासारखा पळत तरी गेला असता मागे, किंवा थरथर थरथर कापला असता. महाराज सस्मित नजरेने त्याच्याकडे बघतायत, शांत उभे. मला आठवण कशाची झाली सांगू? रायगड परिक्रमा करणारे इथे बसले जनार्दन पानमंद. महाराजांना जेव्हा मिर्झाराजे जयसिंग औरंगजेबाच्या दरबारात घेऊन गेले होते, औरंगजेबाला वाटत होतं सगळे ते छोट्या दरवाजातनं नमस्कार करतील. महाराजांनी तिथे वरती हात धरला आणि पाय दाखवूनच आले. हो, तुझी हीच लायकी आहे, तुझी हीच किंमत आहे. काही चेहऱ्यावर चुकून हावभाव असा त्रासिक नाही, सस्मित नजरेने तसेच उभे. याला समदुःख सुखक्षमी संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय जे वर्णन आहे भगवद्गीतेचं ते इथे आहे. शांत उभे राहिले आणि त्याच्याकडे बघतायत. त्यांनी एकूण पाहिलं तेज दिसतंय. आणि एक सांगू, श्रीमंतीचं तेज, विद्वत्तेचं तेज आणि साधनेचं तेज कधीच लपत नाही. मी नामधारक हे सांगावं लागणं याचा अर्थ मी कमी आहे. मी नाम घेतो बरं का. अरे तू कशाला सांगतोय? लोकांनी तुला विचारलं नामधारक आहात का आपण, कळतंय लगेच. तो ओळखायचं की चला पुढे. पण ते ऐकल्यानंतर तुम्हाला कसं कळलं? 25 वर्ष घेतोय. हे झालं की समजायचं गेलं तिथे सगळं मुसळ केला. आणि हे सांगावं नाही लागतं का? मग मी आता समजा सांगितलं तुम्हाला, मी जिम मध्ये जातो बरं का रोज. हसल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. बुवा कळतंय जिम मध्ये जात आहे. लोकांनी जर मला विचारलं बुवा हल्ली काय जिम जॉईन केलंय का, तब्येती जरा दिसते, ओळखायचं परिणाम व्हायला लागलाय. पण माझ्या नादी हे कोणी लागणारच नाही, कोणी विचारतच नाही. कारण त्यांना बघितल्यावरच कळतं कसलं जिमचा काय संबंध आहे का. महाराज तटस्थपणे बघतात. त्यांनी ठहरो म्हटल्याने तो तुझा महाराज हसतात त्याच्याकडे बोल. काय जे ना सगळं धन ते लुटणार होता मी, द्या आम्हाला. तर महाराजांकडे धन होतं का? होतं ना. कुठलं धन होतं? तिला राम नाम का धन लेकर य, राम नाम का धन. कलाकार उत्तम आहेत आणि ऐकणारे आपण सगळे रसिक आहात. गायकही आहेत, वादकही आहेत. कीर्तन असून सुद्धा भगवद्गीतेच्या लक्षात आलं असेल, ठुमरी अंगाने हे महाराजांनी दिलेलं पद आहे. पण ठुमरी अंगाने साकीचे मूळचे, पण ठुमरी अंगाने. ओ राम नाम का धन लेकर य, राम नाम का धन. हे धन घेऊन कोण आलं तिथे? वा. संत बन में आए, संत बन में आए. ओ राम नाम का धन लेकर य, राम नाम का धन. वाह वाह, क्या बात. आता घडलं काय? तो एकटा जो होता ना, त्याच्या मदतीला सगळे त्याचे बांधव आले आणि समोर उभे राहिले. हातात भाले होते, बर्च्या होत्या, फरशा होत्या. आणि तरी सुद्धा हे घाबरले नाही. घाबरणार कोणाला? किरात आए सामने फिर भी, किरात आए सामने फिर भी, वाह वाह वाह. किरात आए सामने फिर भी किंचित नहीं घबराए, बिल्कुल नहीं घबराए. ओ बिल्कुल नहीं घबराए. राम नाम का धन
लेकरय राम नाम का धन लेकरय राम नाम का राम नाम का राम नाम का धन लेकरय राम नाम का धन. वा, हे धन घेऊन ते आले होते. सगळ्यांच्या लक्षात आलं हा घाबरत नाहीये कोणाला, निस्तब्ध उभा आहे आणि सस्मित नजरेने आहे, चेहऱ्यावर तेज आहे. एकाने कानात सांगितलं जादू टोणा येत असेल, संमोहित केलं असेल आपल्याला, नीट बघा, फसू नका याच्या जाळ्यात. संमोहित नाही समजला तो सोपा शब्द, हिप्नोटाईज केलं असेल, तो त्यांचा शब्द नाही, हा समजण्यासाठी वापरलेला शब्द. संमोहित केलं असेल. तरी प्रश्न विचारून पाहिले, महाराज छान उत्तर देत होते. लक्षात आलं हा अधिकारी सत्पुरुष आहे. त्या महत्वाचा जो बुजुर्ग होता, सगळ्यांपेक्षा जास्त पावसाळे पाहिलेले, त्यांनी ओळखलं, अरे फार महान सत्पुरुष आपल्या वस्तीत आले, घेऊन चला. आणि घेऊन निघाले. त्यांना आणलं वस्तीमध्ये. आता बसायला काय जागा देणार हो? मोठा खडक जो होता त्याच्यावर फाटकीच पण घोंगडी अंथरली. हात जोडले आणि सांगितलं, महाराज असं नसतं. गरिबाच्या झोपडीमध्ये फाटलेल्या पत्रावळीत सुद्धा अर्धी भाकरी ठेवली असेल, एवढासा कांदा ठेवला असेल, पण जर हात जोडून सांगितलं गरिबाघरची मीठ भाकर गोड मानून खा, तरी ती आवडेल. आणि श्रीमंतांकडे बसायला सोन्याचा पाट, समोर सोन्याचा चौरंग, चांदीचं ताट, सोन्याच्या वाट्या असतील, सगळी पंचपक्वान्न आहेत, रांगोळी काढलेत, काय मग सगळीकडे ज्याला काय म्हणू आपण, सगळा थाट केलाय. आणि एवढं सांगितलं तुमच्या तीर्थरूपांचं देणं लागतो गेळा एकदाची. काय समाधान मिळेल? माझा एक पत्रकार मित्र आहे, हे पण सांगतो बरं का, त्यांनी मला सांगितलं, असा कोणी जर उदाहरण ऐकल्यावर सांगितलं असं कोणी असेल तर मला सांगा, मी निर्लज्जपणे घेऊन येईन. त्याला सांगेन तीर्थरूपांचं घेतलं, आजोबांचं राहिले कधी येऊ. ते म्हणले यांना असं शठम प्रति शाठ्यम लागतं. फाटकी घोंगडी अंथरली होती, हात जोडले आणि बसा म्हटले, तरी सुद्धा दोघे जण असे होते, काहीतरी यांच्यात जादूटोणा आहे, सगळ्यांना संमोहित केलं. पण त्यांनी, बुजुर्ग जो होता त्यांनी पटकन सगळ्यांना सांगितलं. एक लहान मुलगा होता ज्याने अजून तो व्यवसाय सुरू नव्हता केला, तो पवित्र आहे म्हणले, जा रानमेवा घेऊन ये. मग त्यांनी बोरं जी काही फळं वगैरे असली ती भराभर आणली. महाराजांनी एवढंच सांगितलं, फलाहार नको दुग्धाहार द्यावा, बहुतया गाया या ठाई दिसते, बहुतया ठाया गायी दिसते. नको म्हणलं इथे मला, बाकी काय. दूध का मागितलं तेही पुढे गेल्यावर सांगतो. कुठेही गेला तरी दुग्धप्राशन जरूर करावं असं शास्त्रात सांगितलंय. दुधाला जरासा जरी विकार जडला की दूध नसतं. ज्या अर्थी दूध शुद्ध आहे याचा अर्थ दूध विकारी नाही झालेला. काय पूर्वीच्या शास्त्रकारांनी एक एक सांगितलंय. महाराज म्हटले मला दूध चालेल. तो जो होता तो पुढे आला. त्यांनी त्या बुजुर्गाला सांगितलं, काका व्यवस्था मी करतो. काय केलं असेल? त्या तिथे एक भाकड गाय होती. त्या भाकड गाईलाच पुढे आणलं. जी वांज होती, एक थेंब आयुष्यात तरी दूध दिलं नव्हतं. 6:45 व्हायला आले म्हणून मी ते दिंडी म्हणत नाही, पण दिंडी सुद्धा महाराजांनी खूप छान दिले. गाय भाकड ती एक तिथे होती, तिला आणून या केले उभे पुढती. दूध प्यावे हो हिचे तुम्ही आज, श्रवण करूनी पुढे येती महाराज. का महाराज पुढे आले? रागावले नाही तो. प्रेमात राम रमतो, प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी. हाची सुबोध गुरूंचा, हाची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 हरे 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 राम राम. सरळ महाराज पुढे गेले. चालेल म्हटले. तो बुजुर्ग होता, तो म्हटला, अरे मूर्खा काय करतोयस? ती वांस गाय एकही थेंब आजपर्यंत तरी दूध दिलेलं नाही, भाकड आहे ती. महाराज म्हणले, आज मला हिचंच दूध प्यायचंय. महाराज पुढे गेले हो.
काय त्या गायीचं भाग्य असेल, मी खरं सांगू त्यावेळी मी जर गाय असेल तर मी भाग्यवान आहे. महाराजांचा प्रत्यक्ष स्पर्श तिला मिळालाय. मस्तकावर हात ठेवला, रामरायांचं स्मरण केलं आणि रामांना एवढंच सांगितलं, रामा चमत्कार करण्यासाठी नाही काही करत आहे, पण या लोकांना राम नामाच्याच मार्गावर आणण्यासाठी हे आवश्यक आहे म्हणून करतोय. तुझी कृपा असेल तर काय पाहिजे. यत्न कसून करीन मी, यश दे मला न दे तुझी सत्ता. सत्ता नकोय मला तुझी, पण यश दे. हात ठेवला, गायीचे 4 स्तन तट्ट झाले, कास तट्ट झाली. महाराज हसले आणि त्या ज्याने आणली होती गाय तिला सांगितलं, चरवी कासंडी काय म्हणता ना तुम्ही, ते घेऊन या. एरवी वासूला लावायला लागतो. काही न करता त्या सडामधनं भरा 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 गाईच्या त्या दूध बाहेर आलं. कासंड्या काही भरल्या. महाराज म्हटले तर प्रसाद म्हणून सगळ्यांनी घ्या. आणि सगळं वातावरण बदललं. महाराजांच्या पायावर डोकं त्यांनी ठेवलं. क्षमा करा महाराज, याती माझी नचती पहावी, स्वीकारा मज आज, त्वत्पदी निष्ठा सतत राहावी, स्वीकारा मज आज. महाराजांनी त्यालाही जवळ घेतलं आणि सांगितलं, काही चुकलं नाही रे तुझं. असे प्रसंग येत असतात. पण आता लक्षात आलं हे कोणामुळे झालं, हे रामांमुळे झालं. अरे त्याचं नाव घेतलं की तो सगळं करतो. आणि महाराज महिनाभर तिथे राहिले असं वर्णन आहे. महाराजांनी सगळ्यांना शेतीचं काम शिकवलं. महाराज स्वतः उत्तम कृषी तज्ञ होते. आपल्याला सर्वांना तुकोबांचं प्रमाण आपण नेहमी सांगतो, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, पण ही खरंच तिथे आली फळं. आणि सगळ्यांना त्या व्यवसायातनं परावृत्त केलं. राम नामाचा उपदेश केला. महिनाभर प्रवचन केली. सगळ्यांच्या बुद्धीमध्ये पालट झाला. काही केल्या तुझे मन पालटे ना, दास म्हणे जना सावधान. समर्थांचा अभंग माहिती, पण इथे मन पालटलं. सर्व जणांनी तो व्यवसाय सोडून दिला आणि शेती कामामध्ये लागले. शेतात औत चालवताना पण श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम सतत जप सुरू झाला. आणि वातावरण बदलून गेलं. सगळं वातावरण राममय झालं. मृत्यू येईल अशी परिस्थिती असताना कळी काळाच्या माथा सोटे मारून महाराजांनी कशाच्या आधारावर केलं, नामाची आबळे न भिवू सर्वथा. सांगता करताना मी फक्त महाराजांना आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून एकच प्रार्थना करतो. तो जो किरात म्हणाला ना, क्षमा करा महाराज आणि स्वीकारा मज आज. तुमच्या अपेक्षेप्रमाणे हा शिष्य नसेल कदाचित वागत, किंबहुना नाही वागत असं समजा. पण आईने मुलाला नाही सांभाळायचं, तो कोणी सांभाळायचं. सगळ्या चुका पोटात घाला, पण आम्हाला जवळ ठेवा. एवढी प्रार्थना त्यांच्या चरणाशी करतो. सावतोबांनी पण ग्वाही ज्या अर्थी दिले, सर्व संत ग्वाही देतात, त्याचा अर्थ महाराज सांभाळतील निश्चित आहे. आज मी खरंच स्वतःला पुन्हा पुन्हा सांगतो, भाग्यवान आहे की आजच्या दिवशी मला सद्गुरूंची सेवा ह्या निमित्ताने करता आली आणि ती सुद्धा आपल्यासारख्या अधिकारी श्रोतृवर्गासमोर करता आली. नंतर मला बोलवणार नाही म्हणून मी आत्ताच सांगतो, आपल्या सर्व श्रोतृवर्गाच्या चरणी नतमस्तक होतो. कृतीने शक्य नसलं तरी मनाने भावनेने आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. माझी एकच प्रार्थना आहे, कृपावंत व्हा आणि आशीर्वादाचे दोन्ही हात माझ्या मस्तकावर कायम ठेवा. माझ्या उभय साथीदारांना वंदन करतो. विश्वस्तांबद्दल मी काय नेहमीच सांगत असतो, कृतज्ञतेची भावना त्यांच्या चरणी माझी समर्पित करतो. सावतोबा काय म्हणाले ते फक्त एक चरण नुसता भैरवीचा गुणगुण आणि लगेच मागणं मागून आरतीकडे जाऊया. नामाची आबळे, नामाची बळे न भिऊ सर्व था, कळी काळाच्या माथा सोटे मारू.